उत्तम परशुराम श्रीदेवी शारदा यांना वंदन करून आणि तुम्ही इथे सर्व मोठ्या संख्येने पालक जमलेले आहात, शिक्षक आहात, त्यांचे आशीर्वाद. हा कार्यक्रम निराकारमध्ये मला पहिलाच आहे असं नाही, पण ज्या वेळेला झाला त्यावेळेला कदाचित बरेच तुम्ही जन्मलेले नसतात. मला वाटतं की तुमच्या मुख्याध्यापिकाही जन्मलेल्या नसते, कारण इतकी जुनी या शाळा आहेत या भागातल्या. आणि त्या शाळांना एक परंपरा आहे. या ज्या 3 शाळा आहेत, एक श्रद्धानंद आहे, दामोदर आहे आणि हे निराकार आहे. अनेकदा आम्ही इकडे येतो कारण का की ज्याला आपण आपलं जीवन म्हणतो भारतीय, हे इंडियन कल्चर आणि भारतीय संस्कृती, म्हणजे तुम्हाला कळतच आहे भारतीय संस्कृतीच्या शोधात ती तहान लागते. त्यावेळेला मी इकडे येतो. रुरल म्हणजे पेडण्याकडे जातो. 70 तर काय आत्ता वानते यांनी सांगितलं की जिथे आमच्या महाराजांचं सद्गुरूंचं केंद्र आहे, उपासना केंद्र, हे सर्वांना तुम्हाला खरं आमंत्रण देतोय, नंतर सांगेन त्याबद्दल. पण एक लक्षात ठेवा की आत्तापर्यंत इथे जे जे झालं त्याची मी सजग नोंद घेत होतो. सजग म्हणजे माइंडफुल. टॉपिकच आहे माइंडफुल पॅरेंटिंग अँड टीचिंग. हळूहळू सोपं बोलूया. मराठीत आणि इंग्रजीत दोन्ही मी बोलेन, पण आत्तापर्यंत एकंदर मला अंदाज आलेला आहे की कोकणी आणि मराठी तुम्हाला चांगलं कळतं इंग्रजीपेक्षा, विशेषतः माझ्या इंग्रजीपेक्षा. त्यामुळे काय आहे की आपण सोपं सोपं असं बोलत पुढे जाऊया. इथे जे गीत झालं आत्ता, स्वागत गीत, त्यावेळेला पेटी वाजवणारा जमिनीवर बसला होता. मला एकदम माझा मित्र वाटला. हा जो तबला वाजवणार होता त्यांनी उठताना तबला आणि डग्ग्याला नमस्कार केला. त्या विद्यार्थ्याचं नाव मला माहीत नाही, पण त्यालाही नमस्कार, कारण ती माझी सरस्वती आहे. तुम्हाला सहज एक आठवण सांगतो. दामानिया नावाचं एक अत्यंत श्रीमंत कुटुंब आहे. त्यांची दामानिया एअरवेज वगैरे होती, विमानाची कंपनी होती. तर त्यांना आशीर्वाद देणारी त्यांची जी आजी, ती 75 वर्षाची झाली. म्हणजे अमृत महोत्सव होता. त्यांना काय कमी आहे, 75 दिवस त्यांनी कार्यक्रम केले होते. आणि निरनिराळ्या क्षेत्रातले कार्यक्रम, त्या त्या क्षेत्रातले जगातले जे दिग्गज म्हणजे क्रमांक 1चे त्या कलाकारांना, त्या क्रीडापटूंना, त्या पत्रकारांना, त्या शिक्षण तज्ज्ञांना त्यांनी एक दिवस बोलवलं होतं. एक दिवस कार्यक्रम झाकीर हुसेनचा होता. झाकीर हुसेन म्हणजे तबलापटू, जगातला सध्या सगळ्या तबलापटूंची इन्स्पिरेशन हा झाकीर हुसेन आहे. भारतीय आहे, अमेरिकेत सेटल झालेला आहे. तर त्याला बोलवलं होतं. तर साहजिकच त्या दमानियाची, त्या आजींची एक नात जी तबला शिकत होती, तिने एक नवीन डग्गा आणि तबला आणला आणि झाकीर हुसेनला विनंती केली की तुम्ही हा तबला वाजवाल का, कारण प्रत्येकाचा तबला लावावा लागतो, तो लागलेला असतो वगैरे वगैरे. तो म्हणाला का नाही, दे ना. आणि त्यांनी त्याच तबल्यावर आणि डग्ग्यावर मला वाटतं की 1-2 तास त्यांनी तबला वादन केलं, सोलो, एकट्यानं. सगळ्यांना एवढा आनंद झाला. त्यावरती नात काय म्हणते, प्लीज गिव्ह मी युअर ऑटोग्राफ ऑन दिस तबला अँड डग्गा. तुमचा ऑटोग्राफ द्या, म्हणजे या दिवसाची आठवण म्हणून. यावर सात्विक संताप, ज्याला रायचस इंडिग्नेशन म्हणतात, राग आहे मला, पण सात्विक राग आहे. क्या बोलती है आप, एकदम ते म्हणाले, माँ सरस्वती पर ऑटोग्राफ मागती है. तबला आणि डग्गा माझी सरस्वती आहे, त्या सरस्वतीवर ऑटोग्राफ मागतेस. ब्रिंग एनी टिश्यू पेपर आणि आय विल गिव्ह यू माय ऑटोग्राफ. ऑटोग्राफ काय आहे, तबला माझी सरस्वती आहे. माँ सरस्वती हे त्याचे शब्द आहेत, महत्त्वाचं आहे. मी जे जे साहित्य वापरतो, माँ सरस्वती आहे. आणि सरस्वतीच्या माध्यमातूनच लक्ष्मी मिळवायची असते. अगदी न शिकलेला माणूस जर एखादा व्यवसाय करून श्रीमंत बनत असेल तर त्या व्यवसायाची सुद्धा एक सरस्वती असते ना. म्हणजे अगदी स्मगलर्ससुद्धा स्मगलिंग कसं करायचं ही सरस्वतीच आहे. सरस्वतीशिवाय लक्ष्मी नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा की मी आता हे कागद, माझं पुस्तक, ही सरस्वती आहे. हे पूर्वीचे संस्कार होते. आत्ता जे गीत होतं, मी तुमच्या हेडमिस्ट्रेसना विचारलं, हे गीत कुणी रचलेलं आहे, मला नंतर सांगा, टेक्स्ट दिलं तरी चालेल. मला कौतुक काय वाटलं, ज्या 8-10 जणी होत्या गावात, त्यात पेरेंट्स होते आणि टीचर्स होते, कुणाच्याही हातात कागद नव्हता. मला ते फार बरं वाटतं. आता माझ्या हातात कागद आहे, आम्ही वापरेन किंवा वापरणार नाही, किंवा मला काही वाचून दाखवायचं आहे तुम्हाला, त्यावेळेला मी वापरेन. पण मला असं फार क्वचित दिसतं, ज्या आत्तापर्यंत सुरुवातीला 2-3 जणी शिक्षिका बोलल्या
काही इन्स्ट्रक्शन्स देत होत्या. आधी 1-2 शिक्षक बोलले, ज्यांनी कंडक्ट केलं तुमचं पालकांचं सत्र. माझ्या मुलाबद्दल मला हे वाटतं, माझ्या मुलातला हा गुण आहे, तिथं पॉझिटिव्ह और प्लस पॉईंट्स इन माय चाइल्ड. हे सेशन मला खूप नवीन वाटलं. मी त्यांच्याशी डिस्कस करत होतो. ज्या दोघा शिक्षकांनी ते कंडक्ट केलं, स्पॉन्टेनियसली दे वर डुईंग. आणि ते सांगत होते की तुम्ही सांगता की तो कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतो, हे सांगू नका, कारण ते आम्हाला माहीत आहे, वी ऑर्गनाइज द कॉम्पिटिशन्स. तो स्पोर्ट्समध्ये चांगला आहे हेही सांगू नका, कारण वी कंडक्ट स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज. असं काहीतरी सांगा जे आपल्याला माहीत नाही. मग कोणीतरी यांनी सांगितलं, मला ते आवडलं त्यांचं सांगितलेलं, की घरचं जेवण त्याला आवडतं, आईचं जेवण त्याला आवडतं. आज हा अक्षरशः विचारतो प्लस पॉईंट झाला आहे. कारण तुम्ही जर मध्यमवर्गीय सो कॉल्ड श्रीमंत, त्याला अपर मिडल क्लास म्हणतात, दे नायदर बिलॉंग टू द रिच क्लास नॉट टू द पुअर क्लास, असा एक फार पॅथेटिक क्लास, म्हणजे ज्याच्या दुर्दैवी आपल्या इथे सुद्धा तुम्ही असाल तर हे कळा. त्यांच्या घरात जाताना उजवीकडे ॲमेझॉन अँड फ्लिपकार्टचे अशा रिकाम्या बॉक्सेस पडलेले असतात आणि इकडे स्विगी अँड झोमॅटो. हे काही श्रीमंतीचं लक्षण आहे, हे दारिद्र्याचं लक्षण आहे. एक सहज प्रसंग सांगतो तुम्हाला. थालीपीठ केलं होतं आजीने आणि निरनिराळ्या गाडी वगैरे वापरून पिझ्झा पाहिजे. त्यावेळेला ती म्हणाली, अरे मला माहीतच नाही, तुम्ही सगळे तरुण, पिझ्झा पाहिजे तुम्हाला, मी पिझ्झा बनवून आणते. ती तेच थालीपीठ जरा गरम केलं, दुसऱ्या ताटात घेतलं आणि ह्याला थाली पिझ्झा. हा त्यांना नवीन वाटला ना, थाली पिझ्झा म्हणल्यानंतर त्यांनी खाल्ला की तो तितकाच हे होता, चटकदार होता, तितकाच स्वाद त्याला चांगला होता. प्रेझेंटेशन वॉज डिफरंट. आणि आजच्या पिढीला हेच पाहिजे, लक्षात ठेवा. फ्रॉम पेरेंट्स ॲट होम अँड टीचर्स इन स्कूल, व्हॉट इज नीडेड इज नॉट न्यू क्रिएशन, कन्स्ट्रक्शन, कॉम्पोजिशन, प्रेझेंटेशन. हाऊ आय प्रेझेंट दिस टू द चाइल्ड ऑर टू द स्टुडंट. त्याच्यात प्रेम पाहिजे. हे मला वाक्य खूप आवडलं. वी आर कनेक्टेड अँड वी आर कनेक्टिंग. कनेक्टेड इज प्रॉडक्ट, कनेक्टिंग इज प्रोसेस. आत्ता सुद्धा वी आर कनेक्टिंग, वी आर गेटिंग कनेक्टेड. हा पुढे माझा एक मुद्दा आहे, 1 पॉईंट इज देअर, त्यावेळेला मी तुम्हाला वाचून दाखवेन, फार महत्त्वाचं आहे. कनेक्टपेक्षा आपला आवडता शिक्षणातला अध्यात्मातला शब्द आहे रिलेटेड. रिलेटेड, वी आर रिलेटेड इज लाईफ, वी आर कनेक्टेड इज सायन्स. ते इलेक्ट्रिसिटी वगैरेची कनेक्शन असतात, प्लंबर सुद्धा येतो, वॉटरचं कनेक्शन देतो तुम्हाला. कनेक्शन हा सायन्सचा शब्द आहे, रिलेशन हा आपला शब्द आहे शिक्षणातला. इफ वी आर कनेक्टेड विथ चिल्ड्रन, ओके, बट इफ आय एम रिलेटेड टू चिल्ड्रन, देर इज कन्सर्न, देर इज केअर, देर इज व्हॉट इज नर्चरिंग शब्द वापरला आहे. नर्सिंग, नरिशिंग, नर्चरिंग. Nursing in the 5th class, nourishing in the 6th class, nurturing in the 7th class. Then higher level, 8th standard nursing, 9th standard nourishing, 10th standard nurturing. असा आमचा 2 tier प्रोग्राम होता. आमच्या शाळेत काही प्रयोग केले, मुष्टीखंड हायस्कूल, ते मी तुम्हाला सांगतो. कारण केलंय ते सांगतो, त्याला रिझल्ट्स आलेले आहेत म्हणून सांगतो. माझी शाळा मी आता शब्दच उच्चारणार नाही यापुढे, लक्षात ठेवा. कारण तुमची शाळा ही बऱ्याच बाबतीत आमच्या शाळेपेक्षा सुपिरियर आहे. आमच्या शाळेच्या खिडकीतून बघितलं की इमारती दिसतात. तुमच्या शाळेच्या इथेच नाही, त्या शाळेच्या सुद्धा निराकार झाडं दिसतात, टेकड्या दिसतात, आकाश दिसतं, आकाश. आणि आकाश हे फारच महत्त्वाचं आहे. आकाशाला स्काय म्हणू नका, अवकाश म्हणा, स्पेस. हा अवकाश जर या मंडपात नसता तर आपण बसूच शकलो नसतो. अवकाशाशिवाय शक्यच नाही आहे. आपण मुलांना स्पेस दिली पाहिजे. हे मुलं प्रत्येक वेळा म्हणतात, डॅडी गिव्ह मी सम स्पेस. आता मी मतदान सुद्धा केलेलं आहे, सो आय एम नाऊ मॅच्युअर इनफ. गिव्ह मी सम स्पेस, लेट मी डिसाईड, लेट मी टेक डिसिजन्स फॉर माय सेल्फ. आपण डिस्कस करूया. डिसिजन माझा असलं तर काय बिघडलं. तुम्हाला सहज सांगतो, कितीतरी उदाहरणं घेईन, आपल्याला वेळ नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा, आपण बसलोय कुठे हा नेहमीच विचार करायचा. अभ्यासाला मी कुठे बसलेलो आहे, मी सत्यनारायणाला कुठे बसलेलो आहे, मी रिसीव करायला पेरेंट्सना कुठे बसलेलो आहे. आपल्या प्रत्येक जागेची म्हणून एक भाषा असते, एक स्पिरिट असतं. घर बघा ना, हॉलमधली व्हायब्रेशन्स निराळी आहेत, किचनमधली व्हायब्रेशन्स निराळी आहेत, बेडरूममधली व्हायब्रेशन्स निराळी आहेत, आणि असेल तर देवघरातली व्हायब्रेशन्स निराळी आहेत.
आणि ही आपल्याला कळत नाही. आपले जर दुसऱ्या धर्माचे गेस्ट आले, माझा अनुभवच आहे ना, मुस्लिम्स काय ख्रिश्चन्स काय सगळं घर बघतात आउट ऑफ क्युरिओसिटी, आणि आपण सुद्धा दाखवतो विथ अ सेन्स ऑफ प्राईड, हे 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 हे. ज्या वेळेला ते देवघरात जातात तेव्हा आमच्या घरात एक स्टडी सुद्धा आहे जिथे हंड्रेड्स ऑफ बुक्स आर द्या. ते म्हणतात वी वूड लाईक टू स्पेंड सम मोर टाईम हिअर, कॅन वी. आम्ही त्यांना खुर्च्या देतो, बसा ना तुम्ही. हॉलमध्ये त्यांना कमी बसायला आवडतं, but they love to sit or spend more time in Devghar, in their language, God's room, and in Abhyasika, that is their study. And study जर माझ्या घरात असेल, एक कॉर्नर ज्याच्यात 10 पुस्तकं आहेत, कॉल इट स्टडी, मग विद्यार्थ्याचं जीवन कस्टडी बनणार नाही. एरवी ज्युडिशियल कस्टडी, पोलीस कस्टडी हे सगळं असतं, पण स्टडी नाही आहे तो. अभ्यास पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास पाहिजे. आणि सध्या त्यासाठी ऑनलाईन युनिव्हर्सिटी, मी ऑनलाईन शब्द वापरतोय, व्हॉट्सॲप मी बिलकुल वापरत नाही. तर तुम्ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचा जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला दुरून नमस्कार केलेला बरा. कारण सोशल मीडियापासून स्वतःला कसं वाचवायचं आणि मुलांना कसं वाचवायचं हा माझा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सध्या इट इज, आपण म्हणतो ना की हॉट केक डिस्कस केला जातो. असल्या कार्यक्रमात, मोठमोठ्या सिम्पोजियम, परिसंवादात आणि डिफरंट न्यूजपेपर्स, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन अँड क्लब्स लाईक रोटरी, लायन्स, हा फॅशनेबल टॉपिक आहे की हाऊ टू नर्चर कल्चर ऑफ सोशल मीडिया और हाऊ टू सेव्ह आवर चिल्ड्रन अँड आवर सेल्फ फ्रॉम द इफेक्ट ऑफ सोशल मीडिया. चांगला इफेक्ट आहे, वाचवण्याची गरजच नाही आहे. फेस इट, एम्ब्रेस इट. वाईट इफेक्ट आहे आणि दॅट वाईट इफेक्ट इज बाय चॉईस, म्हणून मला तो सोडता येईल. लक्षात ठेवा, बाय चॉईस आहे, सोडला. कन्व्हिन्स केलं पाहिजे. ते कसं करायचं त्याच्याबद्दल शेवटी मी बोलणार आहे. पहिलं लक्षात घ्या की परशुरामाची भूमी आहे. गोव्यालाच परशुरामाची भूमी म्हणलेलं आहे, कारण हरमल घाट नॉर्थमधला करमल घाट हा, या घाटाच्या बाजूला जाऊन जर माती काढली तर ती शेड किंवा भस्माची माती मिळते. ही यज्ञभूमी आहे, लक्षात ठेवा. आणि यज्ञभूमी आहे. इथं तर परशुरामाच्या मंदिरातच आपण बसलेलो आहोत. मागे बॅक बे म्हणतात ना, रेक्लेमेशन, तसा मागे हटवला समुद्र. मोठा प्रोजेक्ट असेल तो. मोठी कथा आहे राम आणि परशुराम यांच्या जीवनातली. त्या प्रसंगानंतर परशुराम कायमचे निघून गेलेले आहेत. तो चिरंजीव होता आहे. राम आहे ना, रामात दोन्ही आहे, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज. ब्राह्मण आणि क्षत्रिय जाती कृपया 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 उरलेल्या आयुष्यात समजू नका. दे आर क्लासेस, नॉट कास्ट. कोणीचा ब्राह्मण मला जर विचारा तर एक आदर्श ब्राह्मण माझ्या जीवनासमोर आदर्श असलेला बाबासाहेब आंबेडकर. कारण काय, ज्ञान मिळवायचं आणि वितरण करायचं हे त्याचं काम आहे. पैसे मिळवायचे किंवा निरनिराळे प्रॉडक्ट्स निर्माण करायचे, वितरण करायचे, हा वैश्य झाला. शक्ती मिळवायची, समाजाचं रक्षण करायचं, हा क्षत्रिय झाला. आणि कुठल्याही प्रकारची सेवा जवळजवळ निरपेक्षपणे करायचे, तो शूद्र झाला. घरातली शूद्र आई आहे, लक्षात ठेवा. आईशिवाय घराची कल्पनाच करू शकत नाही, पण आई ही घरातली शूद्र आहे. क्षुद्र म्हणू नका केला. आणि शूद्र म्हणजे अनटचेबल्स, हे सध्या आपण म्हणतो ना BC काय, हे ST काही म्हणू नका. शूद्र म्हणजे निरपेक्ष सेवा आहे. कोणतीही सेवा या पडेल ते काम करते, कंडिशन्स घालत नाही. मोल करीन मराठीतली म्हणजे वावराडी, वावर करते की मोल करीन, मोल करून घरात येते. कपडे धुवायचे 1000, केर काढायचा 1000, असं करूनच येते. आई ही अमोल करीन आहे. आईचं मोल कोण करणार आहे? शी इज इनकॅल्क्युलेबल, इनव्हॅल्युएबल, प्रेशस. शी कॅनॉट बी सबस्टिट्यूटेड. वडील गेले तरी चालतात, कुटुंब उभं राहतं. आई गेले की कुटुंब पॅरलाइज होतं. आणि मला फार बरं वाटतं इथे मेजॉरिटी ऑफ द ऑडियन्स आई आहे. लक्षात ठेवा, आई होण्यासाठी लग्न करावं लागत नाही, मुलं व्हावी लागत नाही. आई मातृत्व ते पुरुषातही असतं. स्त्रियांच्यातलं ते जास्त एक्सप्रेस और मॅनिफेस्टेड व्यक्त झालेलं असतं. म्हणून तुम्हाला सांगतो, मातृत्वाशिवाय शिक्षकच होऊ शकणार नाही आणि पेरेंट पालक होऊ शकणार नाही. आमच्या शिक्षणातली काही सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे की इट इज व्हेरी इझी टू बी अ मदर अँड अ फादर. कुत्रीला होत नाहीत फुलं, चिमण्यांना होत नाहीत पिलं. सो दे ऑल्सो हॅव अ फादर अँड मदर, बट दे डोंट हॅव पेरेंट्स. ओनली ह्युमन चिल्ड्रन हॅव पेरेंट्स. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी पेरेंट्स. इट्स व्हेरी इझी टू बी अ मदर अँड फादर. लग्न झालं, मुलं झाली, झाला फादर मदर. पेरेंट्स हे आपल्याला आज बघायचं आहे.
teacher, no, teaching, preaching, easy. But living what I say, doing as I preach is difficult. That is mindful teaching, mindful parenting. Mindful is conscious. Conscious of what? Conscious of my responsibility as a parent and as a teacher. It is a set of responsibilities that make me a cultured person, not rules and regulations. Rules and regulations are there printed in calendar of each institution. Rules and regulations, do's and don'ts. In Sanskrit, vidhi and nishedh. It is not. It is responsibilities, it is duties, it is my obligations. Obliging. आपण एक शब्द मस्ट अँड शुड च्या जगात ऑट टू हा शब्दच विसरलो आपण. जे तुम्ही रेन अँड मार्टिन काढून बघा. आय ऑट टू लव्ह माय पेरेंट्स, आय ऑट टू सर्व माय कंट्री, आय ऑट टू फॉलो डिसिप्लिन ऑफ स्कूल. तुम्ही विचारता काय? मी स्टुडंट आहे. आय ऑट टू, आय एम ओब्लाइज टू, दिस इज माय ऑब्लिगेशन, दिस इज माय ड्युटी अँड दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. माइंडफुलमध्ये हा सगळा अर्थ येतो. पेरेंटिंग अँड टीचिंग आपल्याला माहिती आहे. माइंडफुल म्हणजे काय? इट इज कॉन्शियसनेस, जाणीव आहे. म्हणून तुम्ही जर गुगलमध्ये आत्ता येताना मी अर्थ बघत होतो. गुगल आहे ना, हा तुमचा मला वाटतं बऱ्यापैकी गाईड आहे. गुगल डोंट कॉल इट, आवर इक्वेट इट विथ व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपबद्दल मी बोलतच नाही. आणि मी नाही आहे सोशल मीडियावर. माझा फोन तसा स्मार्टही नाही आहे. छान खिशात बसतो, हातात असा धरावा लागत नाही. आणि गंमत बघा, त्यामुळे मला भरपूर वेळ मिळतो. मला वाचायला वेळ मिळतो, विचार करायला वेळ मिळतो, सायलन्स मौन पाळायला वेळ मिळतो, कितीतरी गोष्टींना मला वेळ मिळतो. बिकॉज माय फोन इज नॉट स्मार्ट. एम आय स्मार्ट? नो. तुम्ही सगळेजण स्मार्ट होतो. कुणाच्या खिशात, कुणाच्या पर्समध्ये स्मार्टफोन. आणि स्मार्टफोन्स आर वेलकम. मी निषेध करत नाही त्याचा. कसा वापरायचा हाच महत्त्वाचा भाग आहे ना. हाऊ टू यूज इट. शुड आय बी अ मास्टर ऑफ माय स्मार्टफोन and be smarter than my smartphone, or should I be a slave to my smartphone, fool in front of smartphone? मूर्ख होणार आहे का मी स्मार्टफोन वापरून? का स्मार्टफोन वापरून मी जास्त इंटेलिजंट बनणार आहे? चॉईस इज माइंड. खिशात आहे सगळं. माइंडफुलचा अर्थ काढून बघा. सुंदर पॅरेग्राफ दिलेला आहे. त्याच्यात 3-4 शब्द वापरलेले आहेत. पहिला सजग, जो जागा आहे, बरोबर. सतेज, ज्याच्यात तेज आहे. सचेत, ज्याच्यात चैतन्य, जिवंतपणा, स्पिरिट आहे त्याच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो सावध आहे. हे सगळे अर्थ गुगलवर दिलेले आहेत. माइंडफुल या अर्थाचे. सावध आहे. सावध व्हायचं म्हणजे काय करायचं? पहिली गोष्ट, पहिला मुद्दा, आपण इथे बसलेलो ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज. हे परशुरामांच्यात होतं, ते रामाच्यात आले म्हणल्यानंतर नाव आय कॅन रिटायर. म्हणून ते महेंद्र पर्वतावर कायम गेले तपश्चर्या करायला. नाव राम इज देअर, कृष्ण इज देअर, बुद्ध इज देअर. सगळे क्षत्रिय आहेत. क्षात्रतेज आहे त्यांच्यात. आणि ब्राह्मतेज आहेत. त्यांना चांगले शिक्षक आहेत. ते स्वतःच नंतर शिक्षक बनले. द एनलाइटन्ड बुद्धा. रामाने प्रश्न विचारले वसिष्ठांना. आणि योग वासिष्ठ म्हणून एवढा ग्रंथ, ज्ञानाचा एन्सायक्लोपीडिया आहे तो. वाटते ते प्रश्न त्याच्यात दिलेले आहेत. आणि कृष्णाबद्दल तर काय, सांदीपनीकडून शिकला आणि स्वतःच भगवद्गीतेसारखा अमर ग्रंथ जगाला दिलेला आहे. हे लक्षात ठेवा. ते ज्ञानही आहे आणि सामर्थ्यही आहे. ज्ञान त्याला ब्राह्मतेज म्हणायचं आणि सामर्थ्य त्याला क्षात्रतेज म्हणायचं. मला अभ्यास करायचा. मी उदाहरण देतो ना. एका विद्यार्थ्याला सांगितलं, क्लास टीचर आले म्हणाले, तो सगळ्या विषयात चांगला आहे, केमिस्ट्री त्याला जमत नाही आहे. केमिस्ट्री का जमत नाही? ती इक्वेशन्स केमिस्ट्रीतली मला कंटाळा येतो. डोकं दुखायला लागतं ती इक्वेशन्स असल्यानंतर. हेडमास्टरनी 8वी 9वी 10वी, विशेषतः 10वी, आता 9वी पासून जर सेमिस्टर असेल तर सगळ्या विषयांचे महत्त्वाचे टॉपिक्स किंवा इसेन्स ऑफ टॉपिक त्या विषयाच्या शिक्षकाच्या घ्यायचा, आपल्या त्याच्यामध्ये ड्रॉवरमध्ये ठेवायचा. आता त्यावेळेला SSCला 100 केमिकल इक्वेशन, केमिस्ट्रीची इक्वेशन्स होती. ड्रॉवरमधून काढला. हा शुक्रवार आहे, बरोबर. शुक्रवार संध्याकाळ, शनिवार रविवार, तुला 2 दिवस आहेत. सोमवारी 100 इक्वेशन्स पाठ झाले पाहिजे. यायचं ते पहिल्यांदा माझ्या केबिनमध्येच यायचं, नंतर क्लासरूममध्ये जायचं. लक्षात ठेव, यू विल नेव्हर डिसअपॉइंट मी, युअर फ्रेंड अँड हेडमास्टर. हेडमास्टर माय रोल आहे म्हणून, पण खरं म्हणजे माय प्लेस इन युअर लाईफ शेपिंग
personality and character is that of a friend. You will never disappoint me. माझ्याच कॉलनीत राहत होता परवरीला. शनिवारी संध्याकाळी फोन येतो की माझ्या मुलाला तुम्हाला भेटायचं आहे, त्याने कम विच मॅडम बाय ऑल मीन्स आले. म्हणाले काल शाळेतून आल्यापासून हा नीट जेवला नाही, आईने याला भरवलं, हा नीट झोपला नाही, मी त्याच्याबरोबर जागलो. लक्षात ठेवा, दिस इज माइंडफुल पेरेंटिंग. मुलगा जर त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो, क्षात्रदय आणि ब्राह्मणे. मला 100 इक्वेशन्स पाठ करायचे, हे माझ्यातलं ज्ञान आहे ब्राह्मणे. त्याच्यासाठी मला कष्ट केले पाहिजे, कारण मला 2च दिवस आहेत 100 इक्वेशन्स पाठ करायला. आणि आय डोंट लव्ह देम, आय हेट केमिस्ट्री. तो घरी गेला आणि त्याच्या मनात काय आलं, कुठेतरी ध्रुवाची गोष्ट ऐकली होती, ध्रुव बाळ, कुठेतरी प्रल्हादाची गोष्ट ऐकली होती, कुठेतरी एकलव्य, अभिमन्यू, अर्जुन त्याला माहीत होते. गेला आणि आईला सांगितलं आज मी जेवणार नाही. एक पाय त्याने भिंतीला लावला आणि एका पायावर उभा राहिला. विचार करा, मी गोष्ट सांगत नाही तुम्हाला. वी शुड इन्स्पायर चिल्ड्रन अँड वी कॅन इन्स्पायर अँड मोटिवेट देम ओनली वेन वी लव्ह देम. वी आर कन्सर्न्ड विथ देअर वेलफेअर. त्यांच्या कल्याणाची जर माझ्यात चिंता असेल, मी जर त्यांच्यावर प्रेम करत असेल. पेरेंट्सना सुद्धा सांगावं लागतं, लव्ह युअर चिल्ड्रन, प्रेम करा मला. 100 गुन्हे त्यांना माफ करा. खरंच फ्रीडम द्या त्यांना, स्पेस द्या. गिव्ह देम फ्रीडम टू कमिट मिस्टेक्स. चूक करण्याचं स्वातंत्र्य द्या. डिसिजन्स त्यांना घेऊ द्या. छोटे छोटे डिसिजन्स असतील, त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस असणार आहेत, लेट देम सफर अँड देन दे विल रिअलाइज. मग आई आणि बाबा तुम्ही सांगत होतात ते बरोबर. लेट देम रिअलाइज. मोठे डिसिजन्स काही घ्यायचे नाही आहेत. समजा 10व्या मजल्यावरून उडी मारायचे, डोंट अलाउ. पण पहिल्या मजल्यावरून उडी मारायची, मार ना. जास्तीत जास्त फ्रॅक्चर होईल ना, 1.5 महिन्यात बरा होशील तू. देऊ द्या ना त्यांना स्वातंत्र्य. स्टूलवरून आधी उडी मार, काही झालं नाही. टेबलावरून आधी उडी मार, झालं नाही. स्टेअर केसवर शिकवा ना, पण त्यांना त्याचा जर चॉईस आहे, आय वॉन्ट टू जम्प फ्रॉम द फर्स्ट फ्लोअर. उदाहरण दिलं तुम्हाला, हे फिजिकल उदाहरण आहे. याच्यापेक्षा हे शारीरिक उदाहरण आहे. बौद्धिक आहे, भावनिक काय, सामाजिक काय. बौद्धिक खूप शिकवतो शाळेमध्ये, भावनिक आणि सामाजिक. इमोशनल अँड सोशल आस्पेक्ट ऑफ चाइल्ड्स डेव्हलपमेंट आर मिसिंग. शब्द वापरतो पण हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. या शाळेतल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना, त्या खूप चांगल्या आहेत. झाड आम्हाला अनेक ठिकाणी दाखवतात. बऱ्याच वेळा ते ऑब्स्ट्रक्शन असतं म्हणून फोटोग्राफरने ते काढून ठेवलं, ते फार बरं केलं. पण पाणी घालणं हे इथेच मी पहिल्यांदा केलं. आपल्या घरातल्या झाडांना आपण फार अपूर्वाईने पाणी घालतो, माहीत आहे ना. पण शेजाऱ्याची आई अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहे आणि तो एकदम गेला, मी जातोय ना. त्यांनी एवढी प्रेमानं बाग वाढवलेली आहे. तो निदान आई जर गेली तर तो 13 दिवस येणार नाही, आईचं श्राद्ध ते 12 दिवस वगैरे करून येणार आहे. अशा वेळेला आल्यानंतर एक त्याला शॉक बसलेला आहे, मदर इज नो मोर. आणि आल्यानंतर त्याची बाग सगळी सुकलेली दिसली तर त्याला वाईट नाही वाटणार. ॲज अ नेबर ॲम आय नॉट कन्सर्न. सोडा त्याच्याबद्दल, सोडा त्याच्या आईबद्दल, पण आई आणि मुलगा याच्यामध्ये जो बॉन्ड आहे, त्या बॉन्डबद्दल आय मस्ट बी ग्रेटफुल. मग मी काय करतो, मी काहीच करत नाही. पाईपनं माझ्या झाडांना पाणी घालतो, पाईप जरा वर केली की त्याच्या झाडांना पाणी मिळतो, काही करावं लागत नाही. आल्यानंतर ही सो ग्रेटफुल. तो म्हणतो मला वाटलं होतं माझी सगळी झाडं मेलेली असतील, छोटी छोटी रोपं, पण नाही, सगळी जिवंत होती. जास्तीत जास्त तिकडची वगैरे रोपं कंपाऊंडवरून जाऊन एकत्र केलेली होती आणि त्यांना पाणी घालत होतो. मला आता त्याची आठवण झाली. इथे असलेल्या सगळ्यांनी थोडं थोडं पाणी घातलं, ते फार महत्त्वाचं आहे. सिंचन ही क्रिया आहे, त्या सिंचनवरून अभिसिंचन म्हणजे चांगलं सिंचन, आणि त्याला आपण अभिषेक म्हणतो. अभिषेक आपण त्या दगडाच्या मूर्तीवर करतो, वाईट नाही आहे. पण अभिषेकाचा जो मंत्र आहे ना, तो मंत्र महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतो. वरून पडते ती धारा आणि खालून वर जाते ती राधा. राधा नावाची व्यक्ती नाही आहे, लक्षात ठेवा. नंतर प्रेमकाव्य वगैरे केली, त्याच्यात राधा कृष्ण आले. भागवतात राधा नाहीच आहे. आराधना याच्यात राध आहे, ती राधा आहे, हे लक्षात ठेवा. व्यक्ती नाही, ती शक्ती आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येकात राधा आहे. म्हणून आम्ही वांतेला उदाहरणार्थ आला तर आम्ही अभिषेक करतो. अभिषेकाचे धारेकडे बघा तुम्ही, त्या शिवलिंगाकडे बघू नका, त्या अभिषेक पात्राकडे बघा, धारेकडे बघा. कुठलीही धारा
दुधाची असू दे, पाण्याची असू दे, तेलाची असू दे, मधाची असू दे, वर जरी टाकली तरी ती खालीच येणार आहे. हा प्रपंचाचा नियम आहे, प्रपंचाचा. पण धारा राधा होण्यासाठी वरती जावी लागते. म्हणून आम्ही असं जे धारा पडत असेल, धारा हे शिकवायचंच आहे मुलांना. मुलं त्या धारेच्या प्रवाहातच आहेत. त्यांना शाळेत काय शिकवायला पाहिजे, खालून बरोबर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हे राधा आहे. श्रीराम जय राम जय जय राम, हे धारा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे राधा आहे. राधा शिकवावी लागते, धारा शिकवावी लागत नाही. कारण वरून खाली पडणं हा नियमच आहे. सगळेजण वरून खाली पडतात. खालून वर जाणार याला आपण उदरगत, उद्धार, उत्कर्ष, उन्नती, अपलिफ्टमेंट म्हणतो ना. राधा आहे ती शक्ती माझ्या शिकवण्यात आली पाहिजे. राधा माझ्या जीवनात आली पाहिजे. राधा माझ्या वाढण्यात आली पाहिजे. राधा माझ्या भाषेत आली पाहिजे. मुलगा 3 तास बोलवून जेवायला आल्यानंतर गीळ आता, हे काय गीळ राधा आहे का? पाणी ढोस आता, हे काय राधा आहे का? राधा माझ्या बोलण्यात नको का? मला हा 3 तास उशीर झाला, खा. तुला भूक लागली असेल ना, उद्या लवकर या. मुलगा 2 तास आधी येईल. आज 2 तास हरकत नाही, उद्या आणखीन लवकर या. हाक मारल्यानंतर बघा तुम्ही आठवड्यानंतर तो तुम्ही हाक मारण्यापूर्वी हजर असेल. इट इज द इफेक्ट ऑफ राधा फॅक्टर. राधा इज मिसिंग. राधा येते फक्त गाण्यात, फक्त नृत्यात, मग गरबा नृत्यात, कुठेतरी डान्समध्येच राधा आणली आहे का? ती जीवनात नको का यायला, हे लक्षात ठेवा. म्हणून पहिला या जागेचा महत्त्वाचा विषय दोन्ही पाहिजे. तो मुलगा कसा बसला, 100 इक्वेशन्स पाठ केली आणि शुक्रवारी सांगितलं, शनिवारी संध्याकाळी माझ्या कुठलंही इक्वेशन विचार, सगळी इक्वेशन त्याची झालेली होती. कारण मेसेज कुठला दिला होता, लर्न दीज 100 इक्वेशन्स, ही ऑर्डर नव्हती. नॉट इवन दॅट मेसेज ऑर सिग्नल. काय सांगितलं होतं, यू विल नॉट डिसअपॉइंट युअर फ्रेंड. आय एम नॉट युअर हेडमास्टर. आय एम डेफिनेटली नॉट युअर केमिस्ट्री टीचर. आय एम युअर फ्रेंड. यू मे डिसअपॉइंट युअर पेरेंट्स, you may disappoint your class teacher and chemistry teacher, you will never disappoint your friend. That word, बाकी काही नाही. मला प्रेम आहे तुझ्याबद्दल. आणि हे प्रेम आहे ना, मला जर विचाराल मीडियम ऑफ एज्युकेशन कोकणी का मराठी, एज्युकेशन म्हणूच नका. इट इज मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन हे शिकवायचं. चला, फिजिक्सचा शिक्षक येतो, फिजिक्सची पुडी उघडतो, शिकवतो, उरलेली पुडी करणं. नंतर हिस्ट्रीचा शिक्षक येतो, हिस्ट्रीची पुडी उघडतो, हिस्ट्री शिकवतो, उरलेलं पुडीत बांधून घेतो फॉर नेक्स्ट टाइम. हे इन्स्ट्रक्शन आहे, एज्युकेशन नाही आहे. कुठेही जा, फ्रॉम KG to PG, किंडरगार्टन टू पोस्ट ग्रॅज्युएट लेवल, एज्युकेशनचं मीडियम लव आहे, लव, विच इज मिसिंग unfortunately. And connection, relation is missing. Am I related to my staff? मी आता गेल्या 2-3 वेळा भेटलो, आज मी प्रवास बरोबर केला. हेडमिस्ट्रेसचं मला खरंच कौतुक वाटतं की एकही स्टाफ मेंबरबद्दल तिने एकही मला नेगेटिव्ह पॉईंट सांगितला नाही. नसतील पण फार पॉझिटिव्ह. पण इथे आल्यानंतर मला ज्यांचा परिचय करून दिला टीचर म्हणून, ऑल टीचर्स वर बीमिंग विथ जॉय. They were spontaneous in carrying out the duties assigned to them. Spontaneous. त्यांना आतून वाटत होतं की केलं पाहिजे का, आपला कार्यक्रम चांगला पाहिजे, हा सगळा आपला आहे समाज. दिस इज अवर एक्सटेंडेड फॅमिली. स्कूल इज अ बिग फॅमिली ऑफ स्मॉल फॅमिलीज. इथे तुम्ही जर 200 जण असाल तर यू आर रिप्रेझेंटिंग 200 फॅमिलीज. सो आय एम ॲड्रेसिंग टू 200 फॅमिलीज. ह्याचा मी विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने बोललं पाहिजे. म्हणून त्या मुलाच्या ह्याच्यात त्यांनी शिकले, ते ब्राह्मतेज होतं, पाय लावून शिकला, तोपर्यंत पाय काढणार नाही. लक्षात ठेवा, मुलांच्यात अशी एक जिद्द, विजिगिशू, म्हणजे आय विल कॉन्कर, आय विल डेफिनेटली विन, आय कॅन विन, हे निर्माण केलं पाहिजे. त्यांना गणित शिकवता हेही शिकवलं पाहिजे. सगळीकडे तुम्हाला म्हणतो, इन ऑल लँग्वेजेस. इंग्लिशच्या आमच्या टेक्स्टबुकमध्ये टीचर टीचर्स जॉन मॅथमॅटिक्स, बरोबर, त्यांचा जॉन होता. मी राम का नाही म्हणायचा, शिक्षक रामला गणित शिकवतो. इन बोथ द सेंटेन्सेस जॉन
और राम कम्स बिफोर मॅथमॅटिक्स ना. हां, मी रामला गणित शिकवतो, मला राम समजल्याशिवाय मी त्याला गणित काय शिकवणार आहे. आय हॅव टू अंडरस्टँड राम इन ऑर्डर टू टीच हिम मॅथमॅटिक्स. मुलांना मॅथमॅटिक्स आवडत नाही, जमत नाही असं नाही. दे कॅन कॅल्क्युलेट करतात सुंदर वगैरे, त्यांना आवडत नाही, कारण मी मुलांना समजून न घेता त्यांना गणित शिकवतो. आय हॅव टू अंडरस्टँड द चाइल्ड बिफोर आय टीच एनिथिंग. माइंडफुल टीचिंग आहे. आणि माझ्या मुलांना सुद्धा ट्विन्स असतात, जुळी मुलं, सियामीज ट्विन्स म्हणतात, म्हणजे अगदी छातीला छाती किंवा पाठीला पाठ जोडून आलेले असतात. आईला सुद्धा कळत नाही त्यातला राम कुठला आहे श्याम कुठला आहे, कळत नाही. परंतु त्यांच्या स्वभावात हेरिडिटी, त्यांची अनुवंशिकता सेम आहे, कारण त्याचे पेरेंट्स सेम आहेत, आजी आजोबा सेम आहेत, पणजी आजोबा सेम आहेत, घराण्यातलं रक्त तेच आहे, बरोबर. एन्व्हायरमेंट इज द सेम, घरातलं वातावरण तेच आहे, एकाच ठिकाणी कुक केलेलं अन्न ते खात आहेत, सगळ्या प्रकारे सारख्या फॅसिलिटीज दिल्या जात आहेत. वन कॅन बिकम अ सेंट अँड द अदर कॅन बिकम अ सॅटर्न. एक साधू बनू शकतो आणि दुसरा सैतानी बनू शकतो. सगळंच सारखं आहे की, मग काय निराळ आहे. एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो शिक्षण म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये अरे प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे, विल पॉवर. माझ्याकडे विल आहे, माझ्याकडे पॉवर आहे, माझ्याकडे विल पॉवर नाही आहे. माझ्या इच्छा खूप आहे, माझ्याकडे शक्ती आहे, पण इच्छाशक्ती इज मिसिंग, विल पॉवर इज मिसिंग. म्हणून ज्याला विल पॉवर आहे तो अभ्यास करत गेला, आणि ज्याला विल पॉवर नाही आहे तो नापास होत गेला. आता इकडे नापास झाला म्हणून तिकडे तो पास होणार नाही असं नाही. जीवनाची किती क्षेत्र आहेत, अत्यंत भरपूर क्षेत्र आहे. तुम्हाला खूप मला अनुभव सांगता येतील. आमच्याकडे एक फॅमिली आली, एक मुलगा होता 9वीत आणि दुसरा मुलगा होता 6वीत. तो 9वीतला मुलगा म्हणाला की मला शिकायचं आहे सर. त्याचं नाव होतं पीटर आणि दुसऱ्याचं नाव समजा पॉल. तो पीटर होता, तो म्हणाला सर आय वॉन्ट टू लर्न. एकच सब्जेक्ट मी आत्तापर्यंत शिकलो नाही, तो म्हणजे हिंदी. आय एम नॉट कॉन्व्हर्संट विथ देवनागरी स्क्रिप्ट. मला क ख ग लिहिताच येत नाही आहे. सेकंड लँग्वेज आय कॅन इंग्लिश, माझी मेन लँग्वेज. सेकंड लँग्वेज आय कॅन टेक फ्रेंच विच आय हॅड टेकन इन इंग्लंड. हिंदी मला जमत नाही आहे, आय वॉन्ट टू लर्न हिंदी. त्याच्यात शिकण्याची एवढी जिद्द होती की आमची हिंदी टीचर घरी जायची, नो ट्युशन. लक्षात ठेवा, आम्ही नेहमीच शब्द वापरतो ट्युशन ट्युशन ट्युशन, बाहेरचे. इंट्युशन केव्हा असणार आहे? इंट्युशन माझी आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझा मुलगा आहे ना त्याला हे चांगलं जमतं, हे जमत नाही. मगाशी तुम्ही किती चांगल्या गोष्टी सांगितल्या, मी ऐकत होतो, मला खूप आवडलं. आणि तुम्ही जे सांगत होतात की जे सगळ्यांना माहीत आहे, तुम्हाला लगेच करेक्ट केलं जात होतं. अँड दे टू टीचर्स हू वर कंडक्टिंग द होल सेशन, आय सल्यूट टू देम. फार छान तुम्ही करत होतात कंडक्ट, कुणालाही न दुखवता. हे सांगितलं ते बरोबर आहे, पण हे आम्हाला माहीत आहे, नवीन काहीतरी सांगा. मग बऱ्याच गोष्टी आल्या, त्याही चांगल्या होत्या. हे मला सेशन खूप आवडलं. वेळ कमी होता, तुमच्यापैकी प्रत्येकाकडे काही ना काहीतरी सांगायचं असेल, कारण एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक. लक्षात ठेवा, इंडिव्हिज्युअल म्हणून आपण युनिक आहोत, पर्सन म्हणून इंडिव्हिज्युअलिटी माझी आहे. पर्सनॅलिटी ही घडवली जाते. पर्सनॅलिटी इज डेव्हलप अँड कॅरेक्टर इज बिल्ड. कॅरेक्टर बिल्डिंग अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास आणि चारित्र्याची बांधणी, हे दोन महत्त्वाचं कार्य आहे शाळेचे. ॲट एनी लेवल. पहिलीच्या चौथी निराळ्या प्रकारे त्यांना गोष्टी सांगा, 5वी ते 7वी त्यांना ॲक्टिंग करून दाखवा, आणि 8वी 9वी 10वी त्यांना प्रिन्सिपल शिकवा. त्यांना आता ॲक्टिंगची गरज नाही आहे, कारण ते 4थीपर्यंत झाली. गोष्टीची गरज नाही आहे, त्यांना आता प्रिन्सिपल सांगा, त्यांना व्हॅल्यूज शिकवा, आणि त्यांना निरनिराळे फॉर्म्युले, सूत्र, तत्व आणि मूल्य, या 3 गोष्टी आहेत. जाऊ दे, आपण पुढे जाऊया. मला सांगायचं आहे काय तुम्हाला की इथे आपण आलो, ह्या कार्यक्रमाला जमलेलो आहोत. तुमच्यापैकी प्रत्येकजण उत्सुक आहे मुलांसाठी आम्ही काय करायचं. विद्यार्थ्यांसाठी अंडत येणारा वडील परवडला, त्यांनी उजव्या गालात मारली तर मी डाव्या गालात मारू शकतो. ही जर आली सती सावित्री रणमर्दिनी झाशीची राणी, काय करणार? वी हॅव नो डिफेन्स, आउट ऑफ द सिलेबस. तुम्ही दिलाय प्रश्न, शिवाजीवर 5 ओळींचा पॅरेग्राफ लिहा, दिलाय नाही, पण शिवाजीवर 5 वाक्य दिले. ते काय? ती वाक्य पॅरेग्राफ नाहीये, पण काय? आणि असंच आपण शिकवतो.
वर्गातही आणि घरीही अशीच आपण रिव्हिजन घेतो. आणि टीचर आणि पेरेंट याच्यामध्ये एक भयंकर प्राणी आहे ट्युटर नावाचा. त्याच्याकडे ट्युशनला जातात. फार भयंकर प्राणी येतो. त्याच्याबद्दल न सांगणं बरं, पण आपण मुलांना ट्युशनला पाठवतो, पाठवावंच लागतं. सर मी पाठवू का असं विचारल्यानंतर आम्ही काय सांगणार, पाठवा. नाही कसं म्हणणार, कारण तुम्ही सांगितलं पाठवू नको, नापास झाली मुलगी, ही गंमतच आहे. पाठवा, ट्युशनला पाठवा तुम्ही. पण मुख्य काय आहे की सरस्वती मॅटर्स, नॉट द पीकॉक. मोर महत्वाचा नाही आहे, मोराची पिसं महत्वाची नाही आहे, सरस्वती महत्वाची आहे. शी हू राईट्स द पीकॉक. त्याच्यानंतर खलील जिब्रानची एक कविता आहे. मला वाटतं की तुमच्या हेडमिस्ट्रेसनी ती सुंदर लावावी. माझ्या पाठीमागे ती कविता नेहमी होती. पहिलं वाक्य वाचल्यानंतर पेरेंट वाचत राहायचे. मी त्यांना म्हटलं, हॅव अ सीट, यू कॅन सी इट, युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन. पहिलंच वाक्य खलील जिब्रान. तुमची मुलं ही तुमची मुलं नाहीच आहे. म्हणजे आला का सस्पेन्स. दे आर द चिल्ड्रन ऑफ लाईफ लॉंगिंग फॉर इटसेल्फ. जीवन जे आहे, जीवन, लाईफ, त्याला जगायचं आहे म्हणून त्यांनी मुलं जन्माला घातलेली आहे. दे हॅपन टू बी बॉर्न इन युअर फॅमिली. हे लक्षात. ते हॅपन. तुमचा मुलगा माझ्या कुटुंबात जन्मला असता तर काय बिघडलं असतं, काही नाही. दे हॅपन टू बी बॉर्न. ते जन्मतात. दे आर नॉट युअर चिल्ड्रन. हे लक्षात ठेवा. जीवनाला वाटतं जन्मावं म्हणून ती मुलं म्हणून तुमच्या पोटी जन्म घेतात. पुढचं फार महत्वाचं आहे. खूप मोठी कविता आहे. मी त्यातल्या एक दोनच ओळी सांगतो. डोंट इम्पोज युअर ड्रीम्स ऑन देम. तुमची स्वप्न त्याच्यावर लादू नका. मला इंजिनियर व्हायचं होतं पण मॅथ्समध्येच नापास झालो. तू मात्र झाला पाहिजे इंजिनियर. दिवस रात्र ही ट्युशन, तो क्लास, हे पुस्तक, ते पुस्तक. इंजिनियर तो झाला पाहिजेस. कारण का, आय हॅव लॉस्ट दॅट रेस इन माय लाईफ. म्हणजे जीवनात मी ज्या शर्यती हरलोय त्या मला मुलांकडून पुऱ्या करून घ्यायच्या बिलकुल करू नका. बिकॉज दे हॅव देअर ओन ड्रीम्स. डोंट इम्पोज. तुमची स्वप्न लादू नका, त्यांना त्यांची स्वप्न असतात. आणि एक लक्षात ठेवा, दे ऑलवेज लिव्ह इन द हाऊस ऑफ टुमॉरो अँड वी ऑलवेज लिव्ह इन द हाऊस ऑफ पास्ट. आमच्या वेळेला असं नव्हतं. प्रत्येक आई वडिलांना गणितात 100पैकी 100 मार्क्स पडलेले असतात. काही गंमत आहे नाही. मग बाबा तुम्ही हिशेब का चुकता. एक गमतीदार प्रसंग तुम्ही वाचला असेल की एकदा मार्क्स वाचत असतात मुलं आणि वडील एकदम येतात. म्हणाले, पकडले की नाही तुम्हाला, मिळालाय तुमचा काय रिझल्ट, काय मार्क्स आहे ते. त्यावेळेला, बाबा तुमचं कपाट आम्ही स्वच्छ करत होतो, हे तुमचं जुनं आम्हाला प्रोग्रेस कार्ड सापडले, हे तुमचे मार्क्स असं आहे. असू दे, कल्पना करा. हे अशा मुलाची एक तुम्हाला गंमत सांगतो. मुलगी रडत येते, सर कंपास बॉक्समध्ये 6 इंचेसचा जो रुलर आहे तेव्हा पुरेसा नाही आहे का. आम्हाला तुम्ही फुटबॉल असा लांब रुलर का आणायला सांगता. म्हणलं आम्ही सांगत नाही, पण कुणी सांगितलं. म्हणला ड्रॉइंग टीचर. क्राफ्ट शिकवताना चार्ट पेपर, मला जर वॉलपेपर करायचा आहे तर चार्ट पेपर आखायला नको का. ती 6 इंचाची पट्टी किती वेळ फिरवणार. म्हणून काही जणांना तर 1.5 फुटी आणायला सांगितलेलं असतं. पूर्ण चार्ट पेपरवर अशा रेघा मारता येतात. म्हणलं पण बिघडलं काय, चांगलं आहे तिथे. तिने बॅगेतून, अत्यंत हुशार मुलगी आहे, मला अजून डोळ्यासमोर आहे, रुलर काढला, 2 तुकडे झालेले. काय झालं, माय मदर ब्रोक धिस रुलर ऑन माय हेड यस्टरडे. 6 इंची मोडता आला नसता, कारण अर्धा धरलाच असता ना. 6 इंची मोडता 1 फूट आहे, तो मोड का मोडला. ती म्हणाली, आय गॉट 95% मार्क्स इन धिस एक्झामिनेशन. लास्ट टाइम आय हॅड गॉट 97. 97% मार्क्स, 97% आधीच्या परीक्षेत मिळाले होते, या परीक्षेत 95 मिळाले. सो माय मदर ब्रोक माय रुलर ऑन माय हेड. मला दुखतं सर, कशाला तो रुलर करता. म्हटलं कॉल बोथ द पेरेंट्स. मी माझ्या केबिनमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त जोरात रडताना पाहिलं. आणि रडणं आहे ना, हे मनाची बाहेरी आहे, लक्षात ठेवा. आपण पोटासाठी बाहेरी घेतो, मेडिसिन फार्मसीमध्ये मिळते. मनाची बाहेरी कुठे मिळते. मनाची बाहेरी देवासमोर मिळते. क्लिनिंग ऑफ युअर माइंड, त्याला कॅथार्सिस म्हणतात. प्युरिफिकेशन, पर्जिंग ऑफ युअर माइंड. हे कसं घडणार आहे, पश्चात्तापातून घडतं. मी म्हटलं यू आल्यानंतर म्हटलं बसा, अत्यंत प्रेमाने सांगितलं क्लोज युअर आईज. 5वी पासून 10वी पर्यंत तुम्हाला दोघांना मिळून 95% किती पडलेत ते सांगा. आणि वडील रडले. दोघांना मिळून 95%,
5वी ते 10वी मिळालेच नव्हते, ह्याच्या 38 आणि तिचे 37. मला तुम्ही 95% मार्क्स. म्हटलं तुम्ही यू आर मेकिंग अ बिग मिस्टेक ॲज अ टीचर, बिकॉज पेरेंट्स आर फर्स्ट टीचर्स अँड टीचर्स आर सेकंड पेरेंट्स. वाक्य लक्षात ठेवा. पेरेंट्स आर फर्स्ट टीचर्स अँड टीचर्स आर सेकंड पेरेंट्स. म्हणजे इन द स्कूल आय मस्ट बी देअर पेरेंट अँड टीचर. आणि तिथे म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट पेरेंट टीचर ॲट होम, फर्स्ट टीचर पेरेंट इन स्कूल. म्हणून स्कूलला सेकंड होम म्हणलेलं आहे. फर्स्ट होम इज माय होम अँड स्कूल इज द सेकंड होम फॉर ऑल ऑफ अस. लक्षात घ्या. म्हणलं आता आईलाच मी सांगितलं तू चूक काय करतोय. गेल्या परीक्षेत केलं 97% मार्क. फडतूस 20 मार्काची युनिट टेस्ट होती. फडतूस 1-2 टॉपिक्स होते. आणि यावेळेला त्याला 95% मिळाले. 50 मार्कांची परीक्षा होती आणि 4-5 टॉपिक्स होते. त्या 20 मार्काच्या परीक्षेत इतके पडतात आणि 50 मार्क. तू कम्पेअर कशी करते. त्यावेळेला ती रडायला लागली. वडील का रडायला लागले तर देवेश शी ट्रीट्स माय डॉटर आय डोंट लाईक सर. पण मी बोलू शकत नाही त्याला, कारण मी तिच्या कल्याणासाठीच करते ना. आणखीन एक मानलं कल्याणासाठी. कसलं कल्याण. महारातून तुम्ही काय शिकवणार सांगा बरं. काही शिकवत नाही. नंतर म्हणाल त्या बाईला रिअलाइज झालं. म्हणलं डोंट गो बाय द पर्सेंटेज, ग्रेड्स अँड रँक्स, दे आर ऑल क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह. क्लासला जातात, एक मावशी शिकवते, काका शिकवते एक विषय. आमच्या शहरातल्या शाळेत सगळे शिकलेले असतात. चल मी तुला सायन्स शिकवतो, आय एम गुड ॲट सायन्स. मी तुला मॅथ्स शिकवतो, आय एम गुड ॲट मॅथ्स. मी तुला इंग्रजी शिकवतो. चांगलं मिळतात त्यांना. पण दॅट इज क्वांटिटी. क्वांटिटी लक्षात ठेवा. वेरॅज एक मुलगा 4थीतला त्याला 40 मधले 45 मार्क्स मिळतात. ही लुजेस 1/4 मार्क्स. आणि पेरेंट्सकडे येतो. पेरेंट्स मला फोन करतात. म्हटलं एक लक्षात ठेवा, त्याला जाऊ दे टीचरकडे. आणि पहिलं वाक्य त्यांनी सांगितलं, टीचर आय हॅव कम टू यू नॉट फॉर द मार्क्स. तू एक 1/4 मार्क माझा कट केलेला आहेस. म्हणजे त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. पेरेंट्सनं म्हटलं यू डोंट अकंपनी युअर चाइल्ड. कारण तुम्ही गेलात राईट ओरिएंटेशन आणि टीचर्सचं ड्युटी ओरिएंटेशन. केवढा फरक आहे. हक्क 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 पेरेंट्स आणि कर्तव्य 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 इन थिअरी टीचर्स. पण टीचर्स सुद्धा हक्क 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 हक्क. महाभारत. महाभारतच होणार. PTA मध्ये आता तुम्हाला मला फार बटबट. यू हॅव कॉल्ड पेरेंट टीचर मीट. It is not parent teacher association, because when it is PTA, in reality actually it is PTC, parent teacher confrontation. शिकवत चांगली शिकवत नाही. नावं घ्यायची नाही. 6th B ला इंग्रजी शिकवते ती. आता नाव घे कशा, त्यापेक्षा नाव घे ना तू. त्यावेळेला बरं वाटतं. सगळे पेरेंट टीचरकडे बघतात. मग टीचर म्हटले की त्या पेरेंटला मी 10 वेळा बोललो, एकदा तरी आले इकडे बघतात. आपण जशी टेबल टेनिस किंवा मॅच बघतो ना तसं ते PTC असतं. आणि वी नेव्हर अटेंड पेरेंट टीचर असोसिएशन मीटिंग. हे मीट आहे, हा मेळावा आहे, हा इन्फॉर्मल जास्त आहे, फॉर्मल कमी आहे. म्हणून मी या पद्धतीने बोलतोय. नाहीतर मी दाढी वगैरे वाढवून आलो असतो की बोलायला. काय आहे, मी प्रेमानं बोलतोय तुमच्याशी. मी घरात असल्यासारखं बोलतोय, मित्र म्हणून बोलतोय. लक्षात ठेवा. आणि त्याचा जास्त प्रभाव होईल. कारण या मेळाव्याचं पहिलं त्यांनी सांगितलं की वी अवॉइड द स्कूल हॉल. मला आवडलं. आम्ही कुठेतरी ओपन एअरमध्ये जातो, कुठल्या फार्ममध्ये जातो. दिस एअर फार्म इज नॉट अवर. पण हा आणि म्हटलं मंदिराचा हॉल आहे. मंदिर आणि शाळा सोडून आम्ही कुठेही जात नाही. मी व्यक्तिशः तुम्हाला सांगतो, मंदिर आणि शाळा किंवा मंदिरासारखी सिच्युएशन निर्माण करा, आम्ही घेऊ. बाकीची सगळी सोशल पॉलिटिकल भाषणं ती नाही, द्यायला इंटरेस्टच नाही आहे. कल्चरल अँड स्पिरिच्युअल हिस्टॉरिकल चालय. भारताचा गौरवशाली इतिहास सांगायला बोलवा, आम्ही घेऊ. पण एक गंमत बघा, मी तुम्हाला सांगत होतो तो मार्क. तो मुलगा जातो त्या टीचरकडे. टीचर आय हॅव नॉट कम हिअर फॉर द मार्क्स, बट ऑन माय पेपर देर इज नॉट अ सिंगल रॉंग. म्हणजे क्रॉस नाही आहे, सगळं बरोबर बरोबर म्हणलंय. मग मला 45 मार्क्स का. टीचरला उत्तर आलं नाही. त्यांनी केलं होतं ते विथ गुड इंटेन्शन्स, पण त्याला उत्तर देता आलं नाही त्या मुलाला. मग माझ्या मुलीच्या माझ्या नातवाचा हा इन्सिडेंट आहे. तर मुलीने विचारलं की डॉक्टर घरी काय उत्तर द्यायचं. म्हटलं उत्तर अगदी सोपं आहे. मी बोलतो त्याच्याशी आणि मी त्याच्या टीचरशी बोललो. हे उत्तर आहे. तू 40 मधले 45 मार्क दिलेस, एकही चूक नव्हती पेपरमध्ये. आय लव्ह इट. तू 39 दिलेस तर सर जास्त चांगलं, बिकॉज देर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट थांबते केव्हा, परफेक्शन आल्यानंतर. अँड वी आर नॉट परफेक्ट.
हे लक्षात ठेवा. मी तुला 1/4 मार्क कमी दिला, तुला आणखीन शिकावं, कदाचित तुला अक्षर चांगलं नसेल, कदाचित स्ट्रायकिंग ऑफ खाडाखोड केली असेल म्हणून असेल, तुला लिहिलेलं सगळं बरोबर आहे. ऑलवेज देर इज अ रूम ॲट द टॉप, देर इज स्कोप फॉर एक्सलन्स. आणखीन चांगलं, आणखीन चांगलं, आणखीन चांगलं. आम्ही BEdला शिक्षकांना हीच कविता तू या शाळेत दुसऱ्या क्लासला शिकवतो. लेसन तुझा तयार आहे. हेडमास्टरला रिक्वेस्ट करायचं, मराठीचा जो 7वा पिरियड आहे तो 6वा ना, कारण 5वा 6वा करून आम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे ना. हेडमास्टर्स यूज टू म्हटलं तुम्ही या ना बघायला. हा क्लास कसा आहे फक्त त्या टीचरला सांगा. ती शिक्षिका ती कविता दुसऱ्या क्लासला निराळ्या पद्धतीने शिकवते. इथे कुठलं सरकारचं सिलेबस आड येणारे सांगावं. एव्हरीथिंग इज इम्पोज ऑन अस, डेफिनेटली नॉट. कसं शिकवायचं या बाबतीत मी स्वतंत्र आहे. काय शिकवायचं, किती शिकवायचं, परीक्षेला कोणता पोर्शन आहे, दिस विल बी गिव्हन टू मी. हाऊ टू टीच, आय एम फ्रीड. आणि तिथे शिक्षक आवडतो किंवा नावडतो. शिक्षक आवडतो कोण, जो त्याच्या पद्धतीने शिकवतो. आपण जे म्हणतो ना प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, बिलकुल नाही. प्रत्येकाचं प्रेम प्रत्येक वेळेला निराळ असतं, तरच ते प्रेम आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो गोष्ट. दरबार आहे द्वारकेचा भरलेला. त्या द्वारकेच्या दरबारात निरनिराळे कलाकार यायचे, आपली कला साजरी करायचे. आणि कृष्ण, बलराम आणि उग्रसेन जो राजा होता त्याच्याकडून बक्षीस घेऊन जायचे. एकदा एक कलाकार आला आणि म्हणाला माझ्या आईचं एक ऑपरेशन किंवा काहीतरी आहे महत्वाची गोष्ट प्रकृतीबद्दल, मला पैसे पाहिजेत, पण मला खैरात नको, चॅरिटी नाही, आय वॉन्ट टू विन. मी एक चांगला चित्रकार आहे, कुणाचंही हुबेहूब चित्र काढतो. त्यावेळेला बलराम म्हणाला कृष्णाचं चित्र काढ के. तो म्हणतो मी जरूर काढेन, पण मी सांगेन तितक्या वेळ सांगेन त्या पोजमध्ये न हलता बसलं पाहिजे. ओके नाही. कृष्ण म्हटला काही हरकत नाही, मला तू कोणतीही पोज दे, आय विल सिट इन मेडिटेशन, इन ट्रान्स, समाधी. बिलकुल हल्ला नाही. तो म्हटला मी घरी जातो, फिनिशिंग टचेस देतो आणि उद्या तुलाच ते चित्र पहिल्यांदा दाखवतो. दुसऱ्या दिवशी ते चित्र घेऊन त्यांनी कृष्णाला दाखल्यानंतर कृष्ण हसायला लागला. हे माझं चित्र आहे. त्यावेळेला त्यांनी सगळे हसायला लागले, हे कृष्णाचं चित्र आहे. मग त्यांनी बघितलं नाही नाही हे तुमचं चित्र असणं शक्य नाही. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी हा प्रयोग झाला. तो चित्रकार रडकुंडीला आला. तो म्हणतो आय नो दॅट माय आर्ट इज नॉट परफेक्ट, पण जोपर्यंत कृष्णाचं चित्र तो आहे तसा मी काढत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडून बक्षीस घेणार नाही. तो खाली येऊन जायला लागताना मंत्री म्हणतो इकडे ये, माझ्याकडे कृष्णाचं चित्र आहे हुबेहूब, ते मी तुला देतो, ते तू रात्री काढलंच म्हणून दाखव, कारण तुझ्या आईच्या हेल्थसाठी तुला गरज आहे ना पैशाची. ठीक आहे, पण तूही बघू नकोस, कृष्णालाच दाखव. हा दुसऱ्या दिवशी नेतो आणि ते चित्र बघितल्यानंतर कृष्ण म्हणतो आह दिस इज मी, हा खरं मी आहे, माझं चित्र आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तो आरसा असतो, चित्र नसतं. कारण कृष्ण कितीही बदलला तरी आरशात त्यावेळेचा तो तसाच दिसणार आहे की नाही. कृष्णाला नटखट, नटवर, लाल आपण म्हणतो. आपण प्रत्येकजण बदलत असतो. सो काल मी असं वागलो म्हणून आज वागेन असं नाही. काल तो तसा वागल्यानंतर मी असं केलं होतं म्हणून आज तसं, डेफिनेटली नॉट. पास्ट नेव्हर रिपीट्स. गेलेला क्षण आणि हा क्षण त्याच्यात फरक आहे. आणि हा फरक क्वालिटेटिव्ह डिफरन्स आहे, क्वांटिटेटिव्ह नाही. 10:01 काल झालं होतं, आज 10:02 झाले, अजून कसे आले नाही. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, किती उदाहरणं देऊ तुम्हाला. एक मुलगी 8 वाजेपर्यंत आली नाही, एरवी 5:30 वाजता यायची, 8 वाजले तरी आली नाही. 6 वाजेपर्यंत आईने वाट बघितली, 7 वाजेपर्यंत आई फिरायला लागली, 7ला वडिलांना बोलवलं की कुठे जायला पाहिजे. अशा वेळेला पोलीस स्टेशन का हॉस्पिटल काय झालेलं आहे वगैरे. वडील सुद्धा म्हणत नाहीत थांब म्हणून. शेवटी झालं काय, गेली असेल पळून कुणाबरोबर. ते म्हणाले माझी मुलगी पळून जाणार नाही, कुणीतरी तिला पळवली असेल. अरे इफेक्ट इज द सेम ना. माझी मुलगी पळून जाणार नाही, कुणीतरी तिला पळवली असेल. काळजी करत असताना रात्री 8 वाजता टेंग टेंग रिंग होते, दार उघडलं जातं. एवढी मोठी ट्रॉफी तिने आणलेली असते, त्याच्यामध्ये फेस लपवते. कुणी आणली ही ट्रॉफी? मग मी. ती म्हणाली आम्ही निघणार इतक्यात एक संस्थेचे स्पॉन्सर्स आले. ते म्हणाले तुम्हाला इलोकेशन, ज्याला आपण म्हणतो ना एक्सटेम्पोर इलोकेशन, एकदम थांबायचं नाही, टॉपिक काढायचा आणि बोलायचा, 1 मिनिट बोलायचं. आम्ही 150 मुलं क्लासमध्ये, कॉलेजचा क्लास, 150 मिनिटं म्हणजे प्रत्येकाला 150 मिनिटं म्हणजे 2.5 तास.
म्हणजे आम्हाला एवढा उशीर झाला आणि आम्हाला कुणालाही मोबाईल वापरायची परवानगी नव्हती, नाहीतर मी तुला कळवलं असतं की मला लेट होणार आहे म्हणून. आता तिने ट्रॉफी आणली, मला पहिलं बक्षीस मिळालं. एक्सटेम्पर म्हणजे उत्स्फूर्त भाषा, मी बोलले चांगली. दोघे जणी पाठ तोपतून म्हणाले आय एम प्राऊड ऑफ यू. 15 दिवसांनी पुन्हा मुलीला उशीर होतो, पुन्हा तेच पळून गेली की काय, पळवून गेली की काय, ॲक्सिडेंट तर नसेल ना वगैरे वगैरे. म्हणजे मी शिकलोच नाही का काही. त्यावेळेला आईने सांगितलं 8 वाजेपर्यंत थांबूया ना नंतर. मग 8 वाजता ती म्हणाली की माझी मैत्रीण आणि मी जात होतो, कारचं चाक सुटलं, माझ्या मैत्रिणीच्या छातीवर बसलं, ती सिरियस आहे ICU मध्ये, मी वाचले, पण माझं कर्तव्य होतं तिच्याबद्दल. आणि आय डिड नॉट रिमेंबर टू कॉल यू मॉमी. आम्ही काळजी करणार, मी नेगेटिव्ह विचार करणार, व्हाय नॉट पॉझिटिव्ह. माझ्या मुलीला उशीर झालेला आहे, बघूया काहीतरी ते कर्तव्य पार पाडून किंवा काहीतरी जिंकूनच परत येईल, असं का नाही समजायचं. हे माझी बेसिक रिक्वायरमेंट आहे. आणि उस्को ज्याला म्हणतात ना, उस्को इस्को कशाला लागला पाहिजे, तो दुसऱ्याला लागू दे ना. मी खरंच सांगतो, हे हा फरक आहे. महाराष्ट्रात आम्ही पुण्याला कधी चिंता करत नाहीत पेरेंट्स. उशीर झालाय ना, नाही कुणाकडे तरी झोपला असेल, येईल उद्या पाहिजे. हल्ली तर काय मोबाईलवरून कन्फर्म करता येतं. आणि मोबाईल ऑफ आहे, मोबाईल आउट ऑफ रेंज आहे, मग काळजी वगैरे पण करतो, ठीक आहे, पण कन्फर्म करा ना. हल्लीचं जीवन इतकं अनिश्चित झालेलं आहे, अनसर्टन, इतकं अनियमित झालेलं आहे, इरेग्युलर, की आज आणि उद्या याच्यामध्ये वर्ल्ड ऑफ डिफरन्स असू शकतो. आता युद्ध एकदम कुणीतरी तिथलं बॉम्ब टाकला गेला न्यूक्लिअर, सगळं जग जाणार आहे युद्धाच्या काही. हे मी सांगतो म्हणजे प्रॉफिट ऑफ डूम नाही आहे, लक्षात ठेवा. आय एम प्रॉफिट ऑफ ग्लूम. चांगलं व्हावं हेच सांगायला मी आलेलो आहे, पण हे घडतंय ना सध्या. परत परत ढग येत आहेत, परत परत थंडी पडते, एकदम गरमी येते, पाऊस कोसळतोय, सगळं. हे 2 युद्ध चालू आहेत आजूबाजूला. इतके बॉम्ब्स टाकले जातात, न्यूक्लिअर अणुबॉम्ब टाकला जात नाही आहे, बट वी आर ऑन द वर्ज ऑफ इट. म्हणजे आपण म्हणतो ना 99 पर्यंत पोहोचलेलो. 99ला सापशिडीमध्ये एक साप असतो माहिती आहे ना, तो गिळतो आणि तुम्हाला 7ला आणून सोडतो. मुद्दाम म्हणतो का, सापशिडी मधला तो साप भयंकर असतो एरवी, आणि त्याला शिडी कुठे हो, तो गिळणारच आहे, तो कालपर्यंत जाणार आहे. परत आपण ठेवूया, जिद्द पाहिजे आणि ती मुलांच्यात आपण जगूया, हे महत्वाचं आहे. पुढचं वाक्य आहे, मी जास्त करत नाही कारण मला माहित आहे वेळ. तर किती वाजता मी थांबायचं, 12, 12 o'clock, ओके, आय विल बी. नंतर चाइल्ड सीक्स अ फ्रेंड. मूल शोधत असतं एक मित्र, आई वडिलांच्या आणि शिक्षकांच्या एक फ्रेंड शोधत असतं. आणि फ्रेंड मधला आर गेला ना की जो फिंड उरतो. फिंड म्हणजे भूत. आपण हा आर गमावलाय का? आर म्हणजे काय? कन्व्हेन्शनली 3 R's म्हणजे एज्युकेशन, रीडिंग, रायटिंग, रिथमॅटिक. वाचायला शिकवा, लिहायला शिकवा, गणित शिकवा, समतोल शिक्षण. दिस वॉज ओल्ड कन्सेप्ट. हल्ली तसं नाहीये. 3 R's यू हॅव टू टीच, बट देर आर 3 more R's. कुठला R's? पहिला रिकन्स्ट्रक्शन, अप्लाय करायला शिकवलं पाहिजे. मुलगा गणितात बेरीज वजाबाकीत फुल मार्क्स मिळवतो आणि त्याला सांगितलं हे 10 रुपये दे आणि 2 रुपयाचं एक अशी 3 केळी आण, तर 6 रुपये आणि उरलेले 4 त्याला जमत नाही. बाजारात ऑन पेपर तो व्यवस्थित गणित सोडवतो, पण साधे 10 रुपये देऊन केळी आणायला सांगितली तरी त्याला ती जमत नाही, कारण ऍप्लिकेशन नाही आहे. ते शिकवलंच जात नाही. ते वर्गात शिकवलं पाहिजे आणि निदान घरी त्याला संधी निर्माण केली पाहिजे. त्याला 10 रुपये द्या आणि जवळच्या दुकानात फसेल. जास्तीत जास्त 10 रुपयाला फसेल ना, कांट आय अफोर्ड. 10 रुपये फसले तर मी त्याला शिकेल केव्हा? नाही तर सतत माझ्या बरोबर, सतत मी कॅल्क्युलेशन करणार आणि सतत तुला येत नाही तरी येणार नाही तरी कशाला. त्याला देऊया थोड्या थोड्या जबाबदाऱ्या. लेट हिम डिसाइड. डिसिजन मेकिंग मध्ये त्याला पार्ट बनवूया. दिस इज रिकन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज एक्वायर्ड और लर्न्ड इन स्कूल. शाळेत शिकलंय ते जीवनात वापरायला शिकलं पाहिजे. हा 4था आर आहे. 5वा आर कुठला आहे? रिक्रिएशन. रिक्रिएशन इज नॉट चीप अम्युजमेंट. पडद्यावर त्या सासू सुनांच्या सिरियल्स बघायच्या. आम्ही म्हणतो सासू सुनांच्या बघायच्या, तर कोणती सासू होती? द्रौपदीची. आणि द्रौपदी सासू होती सुभद्रेची. बघा ना, सुभद्रेची नाही, उत्तरेची. त्या सासू सुनाच आहेत की. त्या तरी सिरियल्स बघा, त्याच्यात काहीतरी हायटनिंग अँड नोबलिंग असेल. याच्यामध्ये फक्त डायलॉग, फक्त खुनशीपणा, फक्त सूड आणि इलिसिट अफेअर्स. तो अगदी बॅग घेऊन येतो, मी तुझ्या दुसऱ्या पत्नीचा अनवरस मुलगा, आफ्रिकेत होतो आत्ता. हे मराठीतला संवाद. तांबे दामले सप्रे कुलकर्णी, सावंत, जाधव, पवार यांच्या घरात असं घडतं. हे हिंदीत घडत असेल.
कारण ते हिंदीतले सगळे खन्ना, दुबे, दवे, गुप्ता हे सगळंच येणार आहे. कोटी कोटी लोक आहेत. आपल्याकडे त्याच मराठी सिरियल्स बघतो आपण. खरंच तुम्हाला म्हणतो, ज्या वेळेला बाथरूम मधून कांजीवरम साडी नेसून मराठी सून येते, नाही पटत आहे, दाखवू नका. हे अत्यंत भयंकर. मला शेवटचा मुद्दा असणार, मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि काही आर्टिकल्स गोमंतक मध्ये आपल्या वर्तमानपत्रात आलेले नुसती तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आपण गोमंतक घेत असू, लोकमत घेत असू, नवप्रभा घेत असू, किती चांगले आर्टिकल्स असतात त्याच्यात. पण मी वाचतच नाही. मी वाचणार 15 मिनिटं. काय वाचणार? हेडलाईन्स. आणि त्या सुद्धा मागच्या स्पोर्ट्सच्या. भारत हरला, आता भारत जिंकायला लागलाय, ते तरी बरं आहे. इकडे हरला, तिकडे हरला, तिकडे हरला, तिकडे. काय अर्थ नाही इंडियात. आणि नंतर 12वा दिवस कुणाचा हा कोण पण सोयरीक पुढे गेली, अपरिहार्य कारणामुळे लग्न पुढे संपलं. म्हणजे 15 मिनिटं. वर्तमानपत्र दुसरं काही वाचायलाच मला वेळ नाही. आणि प्रत्येक वर्तमानपत्र देर इज अ क्वार्टर पेज, एक असं पान असतं. त्याच्यात आजची तिथी, आजच्या दिवसाचं महत्त्व, ह्या देवाची, हे संस्कृत सुवाचित, हे जनरल नॉलेज, ही करंट, हे सगळं दिलेलं असतं. मी वाचतच नाही ते पान. आणि ते पान वाचलं ना तर आय हॅव अ लॉट टू टेल माय चाइल्ड समथिंग न्यू. आणि मग मुलाला माझ्याबद्दल आदर वाटेल. अरे माझ्या आईला हे माहीत आहे, अरे माझ्या बाबांना हे माहीत आहे. आणि आपण सगळेजण साक्षर आहोत. ते वाचायला काय, कुठलाही जुना जरी पेपर आला तरी सुद्धा त्याच्यात ते पेज असेल तर वाचा, किती माहिती असते त्याच्यात. त्याच्यात संस्कृत आहे, त्याच्यात इंग्लिश आहे, त्याच्यात हिंदी आहे, त्याच्यात मराठी आहे. आणि काय करायचं वर्तमानपत्राने. पण आम्ही वाचतच नाही ते. ती आर्टिकल्स मी आणलेली आहेत. फक्त तुम्हाला आर्टिकल्सची नावं वाचून दाखवणार आहे. पुढे लक्षात घ्या, महत्वाचं काय, म्हणून म्हणतो तो फार महत्वाचा आहे. 6 स्टार इज रिलेशन्स, रिकन्स्ट्रक्शन, रिक्रिएशन. रिक्रिएशन आपण हॉबी, कुणीतरी सांगितलं त्याला ही हॉबी आहे, मला आवडलं. आपल्या मुलांना हॉबीज उरलेल्याच नाही आहेत. आमच्याकडे हॉबीजचं एक्झिबिशन आहे. काय करायचंय तुला? तिकीट कलेक्ट करायचंय. ॲमेझॉनवरून 1000 तिकीटं मागवायची. माझ्याकडे पैसे आहेत ना, आणि 1000 तिकीटं ते कव्हर काढायचं. आणि माझ्या मुलांनी कलेक्ट केली. त्याला जर विचारलं की ही तिकीटं कुठल्या देशाची आहेत, माहीत नाही. ही तिकीटं सगळ्यात चांगली काय आहेत, नाही. अरे ही भूतानची आहेत. भूतान काय मोठा देश आहे का? पण त्यांची अशी 3 डायमेन्शनल तिकीटं कशी आहेत? प्रश्न विचार, काही मी कळतच नाही. तुला कॉईन्स गोळा करायचे आहेत ना, चला फ्लिपकार्टवरून मागूया 1000 कॉईन्स. त्याला 10,000 रुपये पडून येत ना, आय कॅन अफोर्ड. आणि हा माझ्या मुलाला, ही हॉबी आहे माझ्या मुलाची. हॉबी काही, तू गवताची पानं जमव, त्याची एक नक्षी तयार कर, त्याचं घरटं बांधण्याचा प्रयत्न कर. ही हॉबी. विकत घेतलेल्या हॉबीज या हॉबीज असू शकत नाही. तुम्ही कदाचित ती चूक करणार नाही, कारण तुम्ही बऱ्यापैकी खेड्याच्या भागात राहता. खेडं मी असं म्हणत नाही, गोव्यात एकही खेडं नाही आहे. गोव्यात रुरल एरिया आहे, जिथे निसर्ग आहे, जिथे फार पोल्युशन नाही आहे, एवढाच भाग आहे. तुम्हाला कदाचित 1000-10,000 रुपये परवडणार नाही. पण तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या मुलांनी करायला पाहिजे त्या न करता आपण, त्यांचा तो मुद्दाही होता, त्याला करू दे, त्याला चुकू दे, चुकातून शिकू दे. हे महत्वाच्या गोष्टी आहेत, हे करायला पाहिजे. म्हणून म्हणतो की 3 आवर्स शाळेत शिकवतील, रीडिंग, रायटिंग अँड रिथमॅटिक, म्हणजे अरिथमॅटिक. 3 आवर्स शाळेत आणि घरी शिकवायला पाहिजे. माइंडफुल पेरेंटिंग अँड माइंडफुल टीचिंग असेल तर त्याच्यात पहिल्यांदा मी त्यांना रिकन्स्ट्रक्शन म्हणजे ॲप्लिकेशन, जे शिकलोय त्याचा उपयोग करायला शिकवेन जीवनात, इन माय ओन वे. शिक्षकांना तेवढा वेळ नसतो. दे आस्क ॲप्लिकेशन क्वेश्चन. पण मला सिच्युएशन्स असतात ना, उदाहरणार्थ ब्लड ग्रुप्स हे आहे, या मुलाचा हा ग्रुप आहे, त्याला कुठल्या मुलाचं ब्लड द्यावं, हा ॲप्लिकेशन क्वेश्चन पेपरमध्ये आहे. पण माझा मामा हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला ब्लड पाहिजे, कुठला ग्रुप पाहिजे, हे जीवन सिच्युएशन आहे, जिवंतपणाची, जीवनातली, ती त्यांना द्यायला पाहिजे. सो क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज. इन स्कूल लिमिटेशन्स आर देअर, ॲट होम नो लिमिटेशन्स. किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि सध्या त्याच्याबद्दल खूप पुस्तकं आहेत मराठीत, खूप कार्यक्रम आहेत यूट्यूबवर. मी शेवटी तुम्हाला ते सांगणार आहे ज्यावेळेला रिॲक्टिव्ह सेशन असेल त्यावेळेला. म्हणून लक्षात, रिलेशन्स. यू हॅव टू रिलेट विथ द प्लांट, यू हॅव टू रिलेट विथ वॉटर, यू हॅव टू रिलेट विथ द सॉइल. ती माती महत्वाची आहे, ती कुंडी, दॅट पॉट इज इम्पॉर्टंट, लीव्स आर इम्पॉर्टंट, फ्लावर्स आर इम्पॉर्टंट, सगळं रूट्स आर इम्पॉर्टंट. आणि आपण शिक्षणात रूट्स विसरलेलो आहोत.
आपल्याला सुंदर फळं पाहिजेत. हिंदी सिनेमात बघा ना, तो नायक आणि नायिका धावतात, झाडाच्या भोवती फिरतात. हे पूर्वीच आहे. हल्ली फक्त गाणी म्हणजे पेटी असते, 100 जण नाचताय, तुम्हाला धड कोण काय नाचताय कळत नाही, आणि 1 2 3 4 असे ते पूर्वीचा सिनेमा आठवा. तो नायक फिरतोय, नायिका जाते, ते झाडाच्या भोवती फिरतायत, त्या झाडाला पानं आंब्याची आहेत पण लावलीत ॲपल्स चिकटवलेले. हे आपले शिक्षण झाले असं की रूट्स अँड फ्रूट, मुळाकडून फळाकडे नातच उरलेलं नाही आहे. मला विचारा ना, तर प्रायमरी टीचर्स पासून रूट्सला महत्त्व दिलं पाहिजे, आणि त्या रूट्सला महत्त्व देण्यासाठी मी वाचन केलं पाहिजे. शिक्षक म्हणून माइंडफुल टीचिंग आहे ना, रीडिंग इज अ मस्ट. हल्ली रीडिंग तुम्हाला नुसतं बघितलं ना, तुम्ही झोपून यूट्यूबवर वगैरे तुम्हाला पाहिजे ते बघा ना. ग्राफ्टिंग कोणी केलं पहिल्यांदा? गार्फ आपण म्हणतो ना, आंब्याचं गार्फ म्हणतो, गुलाबाचं गार्फ म्हणतो. गार्फ म्हणजे कलम मराठीत, किंवा ग्राफ्टिंग इन इंग्लिश. ते कोणी केलं पहिल्यांदा? मग त्याने पहिल्यांदा कुठला प्रयोग केला, कुठल्या प्रयोगाबद्दल त्याला, हे प्रश्न मी स्वतःला विचारले पाहिजे, आणि नंतर मुलाला विचारले पाहिजे. आई मला हे माहीत नाही, सांगतेस का? हे बघा, गुगलवर त्याची उत्तर आहे, यूट्यूबवर त्याची उत्तर आहे. ल्युथर बर्बँक्स हे त्या सायंटिस्टचं नाव, बॉटनिस्ट. त्याला वाटत होतं की जमीन कमी पडणार आहे पुढे, म्हणून आपण असं एक वंडर प्लांट तयार करावं की त्याला खाली पोटॅटो लागतील आणि वरती टोमॅटो येतील, असं वंडर प्लांट, हा ग्राफ्टिंगमधून. आणि त्याला त्यांनी नावही दिलं पोमॅटो. टोमॅटोतला मॅटो आणि पोटॅटोतला पो, आणि ही क्रिएटेड दॅट प्लांट केलं, वाढलं, खाली पोटॅटो वरती टोमॅटो, त्याला ठेवून आले सगळेजण. आता त्याला नोबेल प्राइज मिळेल, आपण त्याचा इंटरव्ह्यू घेऊया, फोटो काढूया. ज्यावेळेला फोटो काढायला, हे मुलांना शिकवलं पाहिजे, धिस इज व्हॅल्यू एज्युकेशन. ज्यावेळेला फोटो काढायला आले त्यावेळेला म्हणतो की नो नो नो, या प्लांट बरोबर माझा फोटो काढू नका, दिस इज माय सक्सेसफुल एक्सपेरिमेंट और सक्सेस इन द एक्सपेरिमेंट. चला टेरेसवर जाऊया. टेरेसवर शेकडो प्लांट्स पडली होती अर्धवट अवस्थेत. हा प्रयोग फेल झाला, हा प्रयोग मला जमलं नाही, इथे मी हे चुकलो. अशी जी 500-600 पॉट्स माझे फसलेले प्रयोग आहेत, त्याच्यामध्ये माझा फोटो काढा. हे फसले नसते तर हे मला नीट करता आलं नसतं. सो सक्सेस इज नॉट एव्हरीथिंग. फेल्युअर्स लीड टू सक्सेस. जी मला अपयश मिळतात, अपयश मला यशाकडे घेऊन जातात. हा संस्कार आहे. म्हणून प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन आपण वाचायचं, मुलांना सांगायचं, आपण वाचायचं, मुलांना सांगायचं. हल्ली सुंदर पुस्तक आहे, पण तुम्हाला तो गुगल अँड यूट्यूब इज इनफ. असं काही नाही आहे जे आत्तापर्यंत. मी तुम्हाला सहज सांगितलं की श्रीकृष्णाला 80 मुलं होती, त्याची नावं काय? गुगलवर बघा ना, सगळ्या कुठल्या पत्नीपासून कुठली, कुठल्या पत्नीपासून कुठली, अशी सगळे. कृष्ण 125 वर्ष जगला. कशी? कुठली वर्ष त्यांनी यात मथुरेत घालवली, गोकुळात घालवली, द्वारकेत घालवली, पांडवांबरोबर घालवली. सगळा तुम्हाला ग्राफ मिळेल. तुम्ही कुठलाही प्रश्न मनात आणा आणि कुठलाही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर जर फीड केलेलं नसेल तर 15 दिवसात कुणीतरी तो प्रश्न वाचतो आणि उत्तर विदिन 15 days यू गेट द आन्सर टू युअर क्वेश्चन. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी सावत्र मुलगा आहे. माझे मूळ वडील आहेत ना, ते गेलेले आहेत, तर त्यांचं सुतक किती दिवस? प्रश्न मला त्यांनी विचारले. म्हटलं एक्सपर्ट नाही आहे अशा गोष्टी, काय मला तसा फार विश्वास नाही आहे. पण आपण गुगलला विचारला, तो गुगलवर उत्तर नाही आहे. 2-3 दिवसात उत्तर आलं, 3 days. जर मी सावत्र आहे, आता माझे वडील निराळे आहेत, आडनाव निराळे आहे, पण माझे मूळ वडील हे आहेत, ज्यांनी मला जन्म दिला, ते गेलेले आहेत, मी अडॉप्ट केलेलं आहे, मला दत्तक घेतलेलं आहे, 3 दिवस सुतक पाळ. गुगल आन्सर्ड. खरंच आता ब्लिंकिट नावाचं आहे, तुम्ही ऐकलं असेल विशेषतः. ते तर आता हे जरा दूर आहे म्हणून, पण मडगावला मी सहज एक गंमत सांगतो, याचा फायदा घेतला पाहिजे, मुलांना अवेअर केलं पाहिजे. मी म्हटलं मला एकच बेलाचं पान, एकच दुर्वा आणि एकच तुळशीचं पान पाहिजे, ब्लिंकिटवरून मागवा. बघा आलं की अक्षरशः विदिन 10 minutes एक बेलाचं पान, एक दुर्वा, आणि त्याला चार्ज किती? 20 रुपये. माझा जावई म्हणतो की मला स्वस्त पडलं. हे जाऊन जा 3 ठिकाणी हिंडा, इकडे दुर्वा, इकडे बेलाचं पान, त्याला पेट्रोल, पार्किंग मिळत नाहीये, प्रदक्षिणा घालतोय कुणाला मार्केटला, हे लक्षात ठेवा. और किती कष्ट. इथे फक्त केलं 10 मिनिटात काही. परवा एका ठिकाणी सगळं सापडलं, जानवं मिळालं नाही. म्हटलं ब्लिंकिट. आणि ब्लिंकिटचा अर्थ डोळ्याची पापणी लवेतपर्यंत, दॅट इज ब्लिंकिंग ऑफ एन आय.
तुमच्या डोळ्याची पापणी लवायला जेवढा वेळ लागेल, डोळे उघडायला आणि मिटायला तेवढ्या वेळात दारात रिंग वाजली जाणवी. कल्पना करा, मी उदाहरण बघून सांगतो, इतकी दुकानं जर आपल्या आजूबाजूला आहे तर त्या दुकान, याचा अर्थ सगळंच दुकानातून मिळवायचं असं नाहीये. आता इमर्जन्सी लक्षात ठेवा, हे मला मिळावं म्हणून त्या टेक्नॉलॉजीने किती निराळ्या गोष्टी तयार केल्या. हे ओला, उबर किंवा आपला इकडचा पावलोची एकही बस नाहीये, पण त्याच्या 300-400 बसेस आहेत. ही डझंट ओन अ बस. ओला, उबर हे कोण आहेत कुणाला माहिती नाही, त्यांची एकही कार नाहीये, पण हंड्रेड्स ऑफ कार्स ऑल ओव्हर इंडिया त्यांच्या आहेत. तिथे तिथे त्या कार्स येतात तुमच्याकडे. केवढं तयार केलेलं आहे. आणि ओलाचा तर काय, तो आपला गुजराती अभिमान वाटला पाहिजे त्याचा. उबर वगैरे या नंतरच्या गोष्टी आहेत. ओला कुठेही तुम्हाला मिळवून देते, कारण तुमची आज ती गरज आहे. मी कुठेही शोधू, विमानतळावर आलेलो आहे. कधी कधी विमानतळाच्या तिकिटापेक्षा गोव्यातले लोक इकडे दुसऱ्या टोकाला यायचं असेल तर पैसे घेतात. मग ठीक आहे, ओला, उबर गोव्यात येणारच नाही आहे, कारण का आपली लॉबी स्ट्रॉंग आहे. तर मुद्दा दूर, पण एक लक्षात घ्या, फसवायचं. आज मी काल सहज बघत होतो, 5 राज्य आहेत आपली. काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, गोवा. प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय? तर तुम्हाला मजा करायची ना तर गोव्याला या. गोव्याला येऊन मंदिर बघा, गोव्याला येऊन चर्च बघा, गोव्याला येऊन बीचेस बघा, असं नाहीच आहे. मौज मजा म्हणजे काय? तुम्हाला प्रॉस्टिट्यूट पाहिजेत, अरे कुठल्याही देशातली प्रॉस्टिट्यूट गोवात मिळते. अभ्यास करून सांगतोय तुम्हाला. तुम्हाला जुगार खेळायचा आहे, जा ना मांडवीवर. कितीतरी कॅझिनोज आहेत, पण आता सगळ्या हॉटेल्सला कॅझिनोज आहेत. जुगार खेळ, दारू तर काय आमच्याकडे नळालाच येते. ही इमेज आहे गोव्याची. दिस इज द इमेज ऑफ गोवा. वी हॅव टू चेंज इट. आणि हे मुलांना अशा पद्धतीने सांगायचं की तुझ्या नळाला दारू येते का रे? नाही. शेजारी दूध मिळतं का रे? कुठेही मिळतं. आणि मिल्क पॅकेट्स आर अवेलेबल. दुधाची क्रांती गोव्यात झालेली आहे, दारूची क्रांती नाही झालेली. फेणी गोव्यात पूर्वीपासून होती. आता दूध केव्हाही मिळतं. तुम्ही रात्री 12ला जा, शहरात तर दुकानं उघडी असतात, हॉटेल्समध्ये दुधाची पिशवी मिळतेच मिळते. हे मुलांवर सांगूया, आहे ते त्यांना दाखवूया, ते बघतीलच. जे आहे ते दिसत नाही ना, ते मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. बी द फ्रेंड ऑफ युअर चाइल्ड अँड युअर स्टुडंट. ऑल आर चिल्ड्रन, नो डाऊट अबाउट इट. शेवटी खूप सांगण्यासारखं आहे. त्याच्यानंतर एक आहे महत्वाचं आहे की मगाशी 3 शब्द सांगितले ना, नर्सिंग म्हणजे काय, नरिशिंग म्हणजे काय आणि नर्चरिंग म्हणजे काय. नर्चरिंग शब्द इथे कुठेतरी वापरलेला. पहिल्यांदा नर्सिंग, मुलांची काळजी घेतली पाहिजे. हो, 10वीतल्या मुलांची जेवढी काळजी घ्यावी लागत नाही तेवढी 5वीतल्या मुलांची घ्यावी लागते. एक मुद्दा तुमच्या लक्षात आला नसेल तर सांगतो. 4थीपर्यंत मराठी किंवा कोकणी शिकतात, तिथून 5वीला इंग्रजीत येतात. म्हणजे हा मीडियम चेंज म्हणजे हार्टब्रेक आहे, ट्रॉमा आहे, तो शॉक आहे त्यांना बसणारा. सगळ्यात आपल्या लक्षात न येणारा म्हणजे 4थीपर्यंत ते शाळेतले दादा असतात. 5वीत आल्यानंतर सगळे क्लासेस त्यांचे दादा बनतात. बरोबर आहे ना? त्यांची दादागिरी जी 4थीपर्यंत चालत असते ते आता कुठे दादागिरी. म्हणून एक योजना करायची, 10वीच्या मुलांना अभ्यासाला सोडायचं, 9वीची मुलं. 9वीच्या मुलाला सांगायचं, हा ही 2 मुलं आहेत ना 5वीची, तू दत्तक घे. ती मुलं त्यांना बरं वाटतं, त्यांना 2 फाईल्स द्या शाळेतर्फे, पण तुम्ही त्यांचे फोटो आणा, नावं लिहा, बर्थ डेट लिहा, एक्सचेंज करा. काय नातं तयार होतं. त्या 5वीतल्या मुलाला वाटतं माझा कोणीतरी सेव्हियर किंवा गार्डियन एंजल आहे जो 9वीत आहे. मला मित्र आहे आणि त्यांना सांगायचं की तुला मार्क्स मिळाले, पहिल्यांदा 9वीतल्या दादाला दाखवायचं. तुला काही प्राईज मिळालं, पहिल्यांदा 9वीतल्या दादाला दाखवायचं. आणि तो त्या फाईलमध्ये एक गोज ऑन ॲडिंग. आणि त्याची जी फाईल आहे ना, मी जबाबदारीने वाक्य सांगतोय परशुरामाच्या साक्षीनं, लक्षात ठेवा. इकडे तुमचा ब्लड रिपोर्ट ठेवा किंवा युरिन रिपोर्ट ठेवा आणि इकडच्या बाजूला तुमचं नक्षत्र ठेवा, राहू केतू जे काय असेल ते. याच्यापेक्षा रिलायबल रिपोर्ट हा टीचर्सचा रिपोर्ट आहे, हा या विद्यार्थ्याचा रिपोर्ट आहे. टीचर्सचं प्रोग्रेस बुक आहे, फक्त मार्क्स आहेत का त्याच्यात रिफ्लेक्ट व्हायला नको का? विद्यार्थी कसा आहे, प्रोग्रेस बुकमध्ये होणार नाही, पण 1 महिन्याला क्लास टीचरने एक 10 यांना एक छोटीशी नोट लिहायची. तुम्हाला सांगतो, हल्ली पर्सनलाइज किंवा कस्टमाइज आपली चेकबुक्स असतात आणि त्याच्यावर आपलं नाव असतं. तुम्हाला मी सांगतो, इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. अरे हे आज्ञा वाटते, हा माझा इन्सल्ट वाटतो, हे मला कोणीतरी दरडावून सांगतोय असं वाटतं. त्याचं नाव जर राजू आहे, राजू इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. हा किती बदल झाला, पर्सनलाइज रिमार्क्स झाले.
तुला गणितात चांगले मार्क्स मिळाले, आय एम प्राऊड ऑफ यू रामू. काही म्हणा तुम्ही, कुठलंही नाव घ्या, पर्सनलाइज करा तर ते जास्त चांगलं वाटेल. खूप मुद्दे नंतर इथे येतील, तुमचे प्रश्न जे आहेत ना ते मला नंतर विचारा. पण अगदी दरवेळेला पालक जे प्रश्न विचारतात ते प्रश्न आधी मी तुम्हाला नंतर वाचून दाखवेन इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये. आणि त्याच्या बाहेरचा जर प्रश्न असेल तर विचारा. बाहेरचे प्रश्न काय असतील, रावण भात कसा तयार करायचा मला माहित नाही, हे विचारलेले प्रश्न आहेत ना आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी. आणि एक तुम्हाला सांगतो, थांबण्यापूर्वी की 6वीत आमची शाळा पोहोचलेली होती. 5वीत सुरू झाली 1989ला, इट वॉज 1990. आणि त्यावेळेला डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर जे होते ते खूप वाचन करणारे होते. माझे बीएडचे विद्यार्थी मित्र होते. क्लासमध्ये आले, मला प्रश्न विचारणारी मुलं आवडतात. म्हटलं आम्ही तीच मुलं तयार केली. हे पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी माझं आवर्जून सांगणं आहे, प्रश्न विचारणारी मुलं तयार करा. घरात काय किती प्रश्न विचारतोय, आई वडिलांना पेशन्सच नाही. आणि टीचर्स ना, आहे का तुला परीक्षेला ते नाही ना, आउटसाइड ऑफ द सिलेबस, मी विचारणार नाही तो प्रश्न, मी विचारणार नाही, परीक्षेला तो नाही आहे. अरे तो डिस्करेज होतो, त्यातून सायंटिस्ट कसा निर्माण होणार आहे सांगा बरं. प्रश्न विचारायला पाहिजे. तर म्हणाले नाही नाही, मी म्हणतो तू त्यांना प्रश्न विचारायला सांगा आणि तुम्ही उत्तरं द्या. याच्यापेक्षा तुम्ही प्रश्न विचारा ते उत्तर देतील, दॅट इज सेफ. मुलांची उत्तरं चांगली असतात. मुलांचे प्रश्न तुम्हाला धराशायी, म्हणजे भीष्माचार्य झोपले होते ना त्या बाणांच्या शय्येवर, प्रत्येक प्रश्न बाण असेल. पहिल्या मुलांना नाही मला प्रश्न विचारायला आवडतात. म्हणलं ठीक आहे, मी वर्गात येत नाही तुमच्या बरोबर, तुम्ही तुमचा अनुभव मला नंतर सांगा. प्रश्न कोणीही विचारा. एक मुलगा उभा राहिला, प्रश्न विचारायचा, पहिला माणूस जगातला त्याचं बारसं कोणी केलं? हा जगातला पहिला माणूस त्याचं बारसं कोणी केलं? हा तो 6वीतला मुलगा प्रश्न विचारतो. कारण त्याची बहीण आली होती बाळणपणाला, त्या मुलाचं बारसं झालं होतं, त्याच्या मनात बारसं नवीन होतं. आणि आम्ही डार्विन, मी गोष्टी सांगायच्या होत्या नेहमी सायंटिस्टच्या सांगायचो. डार्विनची गोष्ट सांगितली होती की माणूस कसा डेव्हलप झाला. पहिला माणूस नव्हता, माणूस हा इव्हॉल्व्ह झालेला आहे, फ्रॉम अमिबा टू ह्युमन बिईंग, कसा प्रोग्रेस आहे. तर म्हणून त्यांनी विचारलं पहिला माणूस जो झाला त्याचं बारसं कोणी केलं? यांच्याकडे काय उत्तर होतं? नाही मला आत्ता उत्तर येत नाहीये, मुलीनं तुम्ही कुठला तरी प्रश्न विचारा. त्या मुलीने प्रश्न विचारला, रावण भात कसा तयार करायचा? तुम्हाला गुगलवर मिळेल याची रेसिपी. मी गोष्ट सांगत नाहीये, रावण भात नावाचा पदार्थ आहे. तोही प्रश्न त्याला आला नाही, घामाघूम झाले, माझ्याकडे आले आणि म्हणाले या प्रश्नाची उत्तरं मिळेपर्यंत मी पुन्हा तुमच्या शाळेत येणार नाही. 6 वर्ष गेली, ती बॅच गेली निघून 10वी झाल्यानंतर. त्यांना पुन्हा बोलवलं, आता या. आणि तुम्हाला सांगतो, मुलांना प्रश्न विचारा, त्यांना उत्तर देऊ द्या. त्यांनी जर प्रश्न विचारले तर तुमची अडचण होईल. पण प्रश्न विचारणारी मुलं तयार करा. गार्बेज मॅनेजमेंट 8वीत आमचा चर्चा चालू होती. एकच सांगतो थांबण्यापूर्वी, गार्बेज सगळीकडे कचरा कचरा कचरा, आणि हायवे तर कचरा. दर 5 फुटावर त्या बॅग्स टाकलेल्या, अगदी कारवारपर्यंत मुद्दामून जा तुम्ही. काय घाण आहे. हा कचरा हलवायचा. वी हॅव टू मॅनेज गार्बेज. मग गार्बेज कलेक्ट करा, तो सेपरेट करा, ओला कचरा हे करा, प्लास्टिक वगैरे सगळं. मुलांनी सगळं सांगितलं. एक मुलगा अत्यंत हुशार होता, नेहमी शेवटी बोलायचा आणि बोलला नाही तर शिक्षक त्याला प्रश्न विचारायचे, कारण तो सगळं ऐकायचा. काय नवीन सांगता येईल त्यांनी सांगितलं. त्याचं उत्तराचं दुसरं वाक्य आहे, आपण सगळेजण हसणार आहोत आणि हसल्यानंतर आपण थांबूया, हसत हसत थांबूया. पहिलं वाक्य विचार करण्यासारखं आहे. तो म्हणतो, सर इथला कचरा गेल्याशिवाय रस्त्यावरचा कचरा हलणार नाही. मग दुसरा, इथला कचरा कसा जाईल? विधानसभेतला कचरा दूर केला तर. हे त्याचं उत्तर आहे. 40 जण हे कचरा निर्माण करणारे. हा कचरा, हा जो इंटेलेक्च्युअल गार्बेज आहे तो दूर होत नाही, तोपर्यंत कुठलाही प्रश्न सुटणार नाही. 8वीतल्या मुलांनी दिलेलं उत्तर आहे. प्रश्न विचारूया, उत्तर स्वीकारूया, आणि आलं नाही तर उद्या सांगतो उत्तर. गुगल अंकल आणि YouTube आंटी आहेच की. श्रीराम. आता इथे थांबूया.